माधव कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे प्रभुपा जय जय प्रभुपा गुरुदेव गुरुदेव टाइगर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय, श्री प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, वर्तमान आचार्य वृंद की जय, गुरु परंपरा की जय, निताय गौर प्रेमानंदे हरि हरि। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश श्रीरूपां साग्रजातां सगन रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादा सहगना ललिता श्री विशाखान्वितांश नमो ओं विष्णुपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी निति नामिने नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामिने गौरत्से नमः। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी श्री राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि प्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे मूकं करोति वाचालं संगुणं गायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे।
प्रशांत प्रभू ते दुसरं जे माझ्या नावाचं आहे ना, त्याला इनेबल करा शेअर करायला. माझ्याच नावाचं दुसरं आहे, मला काही दाखवायचं लॅपटॉप मधून दाखवायचं त्यासाठी. हरे कृष्णा. Post disabled participant still sharing. Shares option. चेक करत होते. हा ठीक आहे झालं. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर काल आपण रूप गोस्वामी त्यांच्या जीवनाबद्दल थोडस चर्चा केली. प्रभुपादांनी जे पुस्तकामध्ये निवेदन मध्ये रूप गोस्वामींचं सांगितलंय त्याबद्दल थोडी चर्चा केली. तर हे राधेश्याम प्रभूंचं स्लाइड आहे, तर जस्ट थोडस त्यातून आपण फक्त काही मुद्दे बघणार आहे. तर इथे आपण काल बघितलं कशा प्रकारे चैतन्य महाप्रभू रूप गोस्वामींना 10 दिवस दशाश्वमेध घाट मध्ये त्यांना शिक्षा दिली आणि ते शिक्षण आज पूर्ण त्यांचे जे ग्रंथामध्ये त्यांनी ते वर्तन केलेलं आहे. जसं कृष्णाने अर्जुनाला सांगितलं तर तेच कृष्ण चैतन्य महाप्रभूच्या रूपात आले आणि त्यांनी रूप गोस्वामीच्या द्वारे आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी ते शिक्षा दिली. त्याच्यामुळे खास करून प्रभुपादांनी 2 ग्रंथ रूप गोस्वामी लिहिलेले, तर ते आपल्याला खूप महत्वाचे सांगितलेले. ते आपल्या खास करून जो पायाभरणीसाठी 2 ग्रंथ त्यांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे आपण भक्तिशास्त्रीमध्ये पण त्याचा इन्क्लूड केलेला आहे. तर ते आहेत भक्तिरसामृत सिंधू आणि उपदेशामृत. तर तेच भक्तिरसामृत सिंधूचं जे ज्ञान आहे त्यामध्ये रूप गोस्वामी कोण होते? रूप गोस्वामीची श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले. तर रूप गोस्वामी त्यांनी या भौतिक जगामध्ये चैतन्य महाप्रभूंची जी इच्छा आहे तर ती लोकांना स्थापित केलेली. स्वयंरूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिका. तर अशा या रूप गोस्वामींच्या चरणी मी सादर प्रणाम करतो. तर आणि गौर गणोदेश दीपिका या ग्रंथामध्ये रूप गोस्वामी त्यांना रूप मंजिरी असं प्रभुपाद चैतन्य चरितामृत मध्ये 10व्या आदिलीलामध्ये 10व्या धड्यातल्या 84व्या श्लोक मध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतात की रूप गोस्वामी हे प्रमुख होते. खास करून आपण माहितीये कृष्ण राधाराणीच्या 2 सखी ललिता विशाखा. ललितामध्ये सर्वात प्रॉमिनंट जे सर्वात महत्वाची जी आहे तर ती ललिता आहे आणि ललिताच्या सखी अष्टसखी आहेत, त्यामध्ये ललिताच प्रमुख आहे. ललिताला सेवा करणाऱ्या ज्या मंजिरी आहेत त्या मंजिरीमध्ये प्रमुख मंजिरी आहे रूप मंजिरी. तर गोलोक वृंदावन मध्ये तर खास करून तर ते खूप सेवा करतात रूप गोस्वामी. तर त्यांनी दोघे कृष्ण आणि राधाराणींच्या सेवेमध्ये एकमेकाचं संदेश वाहक म्हणून सेवा करतात किंवा त्यांना खूप सुंदर असे पेय बनवण्यासाठी ते मदत करतात किंवा खूप सुंदर आणि खूप मधुर सुगंध असणारे जे हार बनवण्यासाठी ते करतात. रूप गोस्वामी 6 गोस्वामी जे आहेत 6 गोस्वामी लोकनाथ गोस्वामी कृष्णास गोस्वामी हे सर्व मंजरीमध्ये प्रमुख आहेत. तर हे सर्व मंजरी सांगितलं जातं आणि चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस हे सर्व गौडीय वैष्णव संप्रदायामध्ये आचार्य जे होऊन गेले तर त्याच्यामध्ये
ललिता, विशाखा आणि ऍक्च्युली भगवान जेव्हा येतात तेव्हा सर्व भगवंताची पार्षद येतात. तर इथे सांगितलेले खास करून रूप गोस्वामी हे सर्वांचे प्रमुख म्हणून रूप मंजरी, जीव गोस्वामी विलास मंजरी, सनातन गोस्वामी लभंग मंजरी, रघुनाथ दास गोस्वामी रती मंजरी, रघुनाथ भट्ट गोस्वामी राग मंजरी, गोपाल भट्ट गोस्वामी अनंग मंजरी, श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी ज्यांनी चैतन्य चरितामृत लिहिलं त्यांचं नाव आहे कस्तुरी मंजरी, लोकनाथ गोस्वामी त्यांचं आहे मंजुलाली मंजरी, जगन्नाथ बाबाजी महाराज रसिक मंजरी, नरोत्तम दास ठाकूर चमक मंजरी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर विनोद मंजरी, भक्ती विनोद ठाकूर कमल मंजरी, गौर कृष्णदास बाबाजी महाराज गुण मंजरी आणि भक्ती ठाकूर नयन मंजरी. अशा प्रकारे असे वेगवेगळे जे आचार्य आपले होऊन गेलेत ते सर्व मंजरी आहेत. बघा किती आपलं महान भाग्य आहे की आपले सर्व आचार्य आहेत ते राधाराणीच्या अंडर जे ललिता विशाखा सेवा करतात, खास करून ललिताच्या अंडर जे सेवा करतात तर ते रूप गोस्वामी, रूप मंजरी आणि बाकी सर्व सनातन गोस्वामी, रघुनाथ 6 गोस्वामी प्लस कृष्णाथ गोस्वामी, लोकनाथ गोस्वामी आणि आपले आचार्यांचे आचार्य म्हणजे प्रभुपादांचे गुरु भक्तसिंह ठाकूर ते नयन मंजिरी आहेत, त्यांचे गुरु आहेत गुण मंजिरी आहेत. अशा प्रकारे आपली परंपरा पूर्ण मंजिरींची लाईन आहे. म्हणजे आपण किती महान आपलं भाग्य आहे की एवढ्या पवित्र अशा परंपरेमध्ये आपल्याला एक स्थान मिळत आहे. आपण खूप महान भाग्य समजलं पाहिजे. जसं या सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा भगवंतांनी तेने ब्रह्महृदय आदी कवये मुयंती यत् सूर्य सांगितलंय कशा प्रकारे जे सर्व वेदांचं जे ज्ञान आहे ते भगवंतांनी ब्रह्माजीला दिलं, हृदयामध्ये हृदयाला त्यांना स्पर्श केला आणि हृदयामधून त्यांना हृदयामध्ये त्यांना ज्ञानाची उलगडला केली. कशा प्रकारे तुम्ही या सृष्टीची निर्मिती करा, कशा प्रकारे तुम्ही हे वेदाचं ज्ञान त्याचा प्रचार करा, तर हे सर्व भगवंतांनी ब्रह्माजीला दिलं. आणि नंतर त्याचप्रमाणे जे वृंदावनची महिमा सगळ्यांना पोहोचावी, भगवंताचे जे लीला आहेत लीलास्थळी सगळ्यांना त्याचं दर्शन करता यावं, भगवंताबद्दलचं ज्ञान सर्वांना मिळावं, यासाठी चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना त्यांच्या हृदयामधून त्यांना प्रेरणा दिली की तुम्ही हे महान कार्य या समाजामध्ये उद्बोधन करण्यासाठी करा. आणि त्यांच्याच प्रेरणेनं रूप गोस्वामी वृंदावन सारख्या महान पवित्राला तीर्थस्थळाला त्यांनी एक खूप मोठी जागा दिली. नाहीतर पहिल्यांदा वृंदावन काय आहे, तिथं काय लीलास्थळी आहेत काहीच कोणाला माहित नव्हतं. अशा प्रकारे त्यांनी पूर्ण जगामध्ये या कृष्ण भावनेचा प्रचार केला, खास करून वृंदावन धामाचं महिमा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर आपण जर बघितलं आपल्या पुस्तकामध्ये पान जर बघितलं पहिला हे जे आहे तिसरंच पान आहे पहिलं स्टार्टिंग पासून वृंदावन 6 गोस्वामींना समर्पण. तर एक तिसरं पान काढू शकता. तिसरं पान म्हणजे खास करून जे आपण 6 गोस्वामींची एक प्रार्थना आहे, एक षडगोस्वामी अष्टक मधला दुसरा अष्टक आहे, तर ते आपण म्हणणार आहोत. तर सगळ्यांनी काढू शकता. तिसरंच पान म्हणजे अनुक्रमानिकच्या अगोदर. तर आपण रोज हे जे पुस्तक आहे तोपर्यंत आपण हे रोज चालू करायच्या अगोदर हा श्लोक म्हणणार आहोत. नाना शास्त्र विचारण एक निपुण सधर्म संस्थापको. मी एकदा म्हणून दाखवतो नंतर मग सगळे एकदा म्हणूया. नाना शास्त्र विचारण एक निपुण सधर्म संस्थापको लोकानां हितकारिणो त्रिभुवने मान्यो शरण्याकरो राधा कृष्ण पदारविंद भजन नंदेन मत्कालिको वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको वंदे रूप सनातनौ रघुयुगो श्रीजीव गोपालको. आता ह्याचा अर्थ असा आहे श्री सनातन गोस्वामी, रूप गोस्वामी, रघुनाथ गोस्वामी, रघुनाथ भट्ट गोस्वामी, जीव गोस्वामी आणि गोपाल भट्ट गोस्वामी हे 6 गोस्वामी सर्व मानवांच्या हिताकरता शाश्वत धर्मतत्वांची प्रस्थापना करण्याच्या हेतूने
प्रकट झालेल्या शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्यात तज्ञच होते. ते गोपी भावामध्ये सदैव मग्न राहून राधाकृष्णाच्या दिव्य प्रेममयी सेवेत रममाण असत. तर त्यांनी सगळ्या शास्त्राचा निचोड केला आणि सगळ्या निचोड करून त्यांनी आपल्या सर्वांना हे शास्त्राचं जे सार दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आणि ते सर्वांच्या मानवाच्या हिताकरिता त्यांनी या धर्माची स्थापना केली आणि आज लोकांना हे ज्ञान दिलेलं आहे. सगळे एकदाच म्हणूया. नाना शास्त्र विचारण एक निपुनो सद्धर्म संस्थापको लोकानां लोकानाहितकारिणो हितकारिणे मान्यो मान्यो शरण्या शरण्या करो राधा राधा कृष्ण कृष्ण पदारविंद पदारविंदय नंदेन को वंदे वन्दे रूप रूपसनातनो सनातनो रघुयो श्रीजीवगोपालको गोपालको वंदे रूप वन्दे रूप सनातनो रघुयुगो गोपालको तर श्रीनिवासाचार्यांनी ह्या 6 ते षडगोस्वामी अष्टक लिहिलेले आहे. 8 श्लोक आहेत ह्याच्यामध्ये. त्याच्यापैकी हा प्रामुख्याने श्लोक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी कशा प्रकारे त्यांनी शास्त्राची रचना केलेली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तर हे 6 गोस्वामींचं खूप महान चरित्र आहे. तर त्यांनी अशा सगळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी हे शास्त्र दिलेलं आहे. भक्तिरस ठाकूर 1933 मध्ये भक्तिरस ठाकूरांनी प्रभुपादांना दीक्षा दिली. तेव्हा त्यांनी सांगितलं भक्तिरस ठाकूर म्हणे की तू भक्तिरसामृत सिंधू हे जे लॉ बुक आहे, जसं आपण माहिती आहे ना, वकील लोक काय करतात, ते पेनल्टी कोड असतात वेगवेगळे, त्यांना ते रेफरन्स करण्यासाठी वेगवेगळे लॉ कोड असतात, तर ते कोड रेफरन्स करतात, तर ते एकदम परफेक्ट वाटतं. तर त्यांनी जर तो लॉ कोड टाकला सांगितलं तर ते एकदम ट्रूथ वाटतं. त्याचप्रमाणे ते म्हणले की भक्तिरसामृत सिंधू हा जो ग्रंथ आहे तो आपल्या भक्तीचा एक खूप महत्वाचा ग्रंथ आहे, जो लॉ बुक बाहेर लोक तसं पालन करतात. त्यामुळे भक्तिरसम सिंधूचा खूप मोठं महान त्याचं महत्व आहे. अशा प्रकारे त्यांना सांगितलं, प्रभुपादांना सांगितलं. आणि प्रभुपादांनी 17 सप्टेंबर 1959 रोजी जेव्हा त्यांनी संन्यास स्वीकारला तेव्हा त्यांनी राधा दामोदर मंदिरामध्ये रूप गोस्वामींच्या शरणागतीला हे करत त्यांनी तिथे थांबले आणि त्यांची पूर्ण शक्ती त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतर करण्यासाठी आणि त्याचे तात्पर्य लिहिण्यासाठी भागवतमचं तर त्यांनी पूर्ण शक्ती त्यांनी तिथे लावली. तर हे राधा दामोदर मंदिरामध्ये जिथं रूप गोस्वामींची समाधी आहे आणि त्याचं भजन कुटीर तिथे त्यांनी 1959 पासून तिथे राहिले. तर काल आपण बघितलं कशा प्रकारे भक्ती, रस, अमृत आणि सिंधू या 4 शब्दांचं प्रभुपादांनी कशा प्रकारे विभागणी केलेली आहे. तर भक्ती म्हणजे हे काही डिव्होशन म्हणजे एक भावुक नाहीये, भावुकता नाहीये. भक्ती म्हणजे सेवा आहे. रस म्हणजे हे आपली भगवंताची रिलेशन संबंध आहे किंवा भक्तांचे संबंध. हे रस वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तर त्याच्यामध्ये भौतिक रस पण आहे, आध्यात्मिक रस पण आहे. आणि अमृत म्हणजे हे शाश्वत आहे, त्याला काही संपणार नाहीये. आणि सिंधू म्हणजे एक सागर. तर प्रभुपाद लिहितात कशा प्रकारे प्रत्येक जण काही ना काहीतरी सेवा करत आहे. कुणी मंत्री असेल, कुणी देशासाठी सेवा करत आहे, कुणी समाजासाठी सेवा करत आहे, कुणी कुटुंबासाठी सेवा करत आहे. सेवा करणं हा गुणधर्म प्रत्येकामध्ये आहे, तो सुटणार नाहीये. तर त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची जी सेवा आहे तर त्याला रस म्हटलं जातं. कारण त्याच्यामध्ये त्यांना काहीतरी मिळतंय, त्यांना काहीतरी आहे. तर प्रत्येकाला हे ची चव पाहिजे. तर तर प्रेम म्हणजे काय? जसं प्रत्येक जण म्हणजे प्रेम करण्यामध्ये हे आहे, पण ऍक्च्युली आज प्रेमाचं रूपांतर काम भोगामध्ये झालेलं आहे. तर राजशंभू सांगतात की एक खूप पैसा कमवणारा खूप व्यक्ती होता आणि त्यांनी एक चित्रपट बघितला आणि त्याला खूप त्या अभिनेत्रीकडं खूप आकर्षण झालं आणि त्याच्याकडे खूप पैसा होता आणि ह्याचं वय तर खूप 60 होतं, 50-55 वय होतं आणि त्या अभिनेत्रीचं वय काहीतरी 30-35 वय होतं. पण ह्याच्याकडे पैसे असल्यामुळे त्यांनी तिला विचारलं की तू माझ्याशी लग्न करशील का?
जसं बघितलं तर तिच्याकडे ह्याच्या बायको पण होती ह्याच्याकडे ऑलरेडी. पण तरी पण आकर्षण एवढं झालं, हे कामभोग एवढा आहे भावना, की ते आकर्षण झालं आणि शेवटी त्यांनी लग्न केलं. आणि नंतर त्याला कळालं, की अरे ही जी अभिनेत्री आहे, तिला आणखी 10 लोकं त्याच्या मागे आहेत आणि ती माझ्याबरोबर राहत नाहीये. त्याला खूप पश्चाताप वाटायला लागला, की अरे मी कशाला लग्न केलं? काय केलं? आणि शेवटी त्यांनी म्हणजे थोडे दिवस ते चांगले राहिले, पण त्यानंतर हे सगळं उलगडीला आलं. आणि नंतर मग त्याला पश्चाताप वाटायला लागला, काय आहे? काय करायचं? आणि मग त्यांनी त्याला त्याला वाटलं, की आता हिला काहीतरी मी केलं पाहिजे. मग हिला तलाक देतो. अशा अशा भावनेने त्यांनी हे केलं. आणि ही म्हणायची, की ॲक्चुअली मी ह्याला आता मारून टाकते. मी ह्याला अ, मारून टाकले तिचे पैसा मलाच मिळून जाईल. कारण आता मी ऑलरेडी ऑफिशियली तिची पत्नी पण आहे. म्हणजे कामभोगाच्या निमित्ताने काही ना काहीतरी करायला एक दक्षिण भारतामध्ये एक व्यक्ती होता 90 वर्षाचा आणि त्याला पण कामभोगाची इच्छा झाली आणि जी स्त्री होती ती खूप कमी वयाची होती. पण तिने पण लग्न केलं आणि मग ह्या लोकांनी विचारलं, "अरे तुला काही कळतं का? एवढा मोठा वयाचा 90 वर्षाचा व्यक्ती आहे आणि एवढा तू एवढी तरुण आहे." तर ती म्हणे, की "आता तो मरणारच आहे काही दिवसामध्ये. तो मेल्यानंतर सगळी जी संपत्ती ती माझ्याच नावाने होऊन जाईल. त्यामुळे मी लग्न केलं." म्हणजे प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे, की मला काहीतरी मिळेल. तर त्यामुळे पण जी भावना आहे, सेवाची भावना, तर ती आज समाजामध्ये मिळत नाहीये. तर त्यामुळं प्रत्येकाला वाटतं मला काय मिळेल? हे केल्यानं माझं काय होईल? हे 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 केलं तर मला मिळेल का काहीतरी? तर ही भावना आहे. तर ही भावना चुकीची आहे. तर प्रभुपाद सांगतात, की ॲक्चुअली जे भौतिक जगामधलं जे प्रेम आहे, तर ते खूप क्षणिक आहे. अ, जसं आपण चाकू बघतोय, तर चाकू काही अ, त्याला जर धार नाही केली, त्याला जर वापर नाही केला, तर तो त्या गंजून जातो. जसं हे सफरचंद आहे. ते आपण कापून ठेवलं, तर ते सडून जाईल. तर त्याचप्रमाणे अ, प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. आम्हाला जर काही मिळालं ह्याच्यातून, तर मी त्याच्यामध्ये आनंद मानते. मला जर नाही मिळालं, तर तो माझा शत्रू आहे. पण आध्यात्मिक जगामध्ये असं नाही. ही भौतिक जगाची ही गुणधर्म आहे. पण आध्यात्मिक जगतात असं नाहीये. लक्ष्मीजी नेहमी भगवंताचे चरणकमल सेवा करण्यामध्ये तत्पर आहे. ते एवढंच नाही तर पूर्ण अ, लक्ष्मीजींना अ, हजार लक्ष्मी जे आहेत आणि ते प्रत्येक जण सेवा करण्यामध्ये लक्ष्मी सहस्त्र शतंभ्रम सेवी मानून भगवंताची सेवा करण्यामध्ये मग्न आहेत. एकदम स्वच्छ आहे तरी पण ते झाडून काढण्यामध्ये सेवा करतायत, वेगळी सेवा. तर भौतिक रस, भौतिक प्रेम म्हणतो आपण. प्रेम नाही तिथे कामच आहे, पण तरी पण भौतिक प्रेम आणि आध्यात्मिक प्रेमामध्ये काय फरक आहे? तर अ, जो भौतिक प्रेम आहे त्याला काम म्हटलं जातं आणि जो आध्यात्मिक प्रेम ते प्रेम आहे. तर तर कामभोगची इच्छा म्हणजे काय, की मला ह्याच्यातून काय मिळेल? पण प्रेम म्हणजे काय, की मला स्वतःहून काहीतरी करायचंय. जसं यशोदामाई आहे. यशोदामाई ती मागत नव्हती भगवंताला, "तू मला दे, तू मला हे दे." उलट ती त्यांना सगळ्यात चांगलं दूध जे द्यायचे ते अ, त्यांच्याकडं खूप सुंदर अशा म्हणजे गायींना त्यांनी संरक्षण केलं होतं. त्यांच्यासाठी स्वतः त्यांना गवत द्यायची. अशा प्रकारे तिने एकदम भगवंताला दूध देत होती. पण आजकाल लोकांची भावना वाटतं, की मला देवापासून काय मिळेल? मला धनम देही, जनम देही, सुंदरीं देही, अशा प्रकारे लोकं मागतात. तर मागण्याचा गुणधर्म नाहीये म्हणे. प्रभुपाद सांगतात, की आपली जी वैष्णवाची जी स्थिती आहे, ती भगवंताला देण्यामध्ये तत्पर आहेत. मग भगवंताकडून मागण्यामध्ये काही तत्पर नाहीये. तर अशा प्रकारे इथे उदाहरण त्यांनी सांगत होतं, की आजकाल जे भौतिक जे प्रेम आहे, ते कशासाठी? ह्या शरीरासाठी आहे. म्हणजे अ, अ, सुंदरता, बाहरिक सुंदरता काय? पण जर खरं बघितलं तर ॲक्चुअली हे जे जे अ, जे जे भौतिक जगामधलं जे प्रेम आहे, तर ते ह्यांना किती पैसा म्हणजे जेव्हा लग्न करताना खास करून ऑफकोर्स हे बघायला पाहिजे, पण तेच नाही तर खास करून ॲक्चुअली कशाप्रकारे ते स्थिर आहेत, कशाप्रकारे त्यांनी म्हणजे म्हणजे त्यांचं नाव किती आहे, पैसा किती आहे, सुंदरता किती आहे, त्या सर्व गोष्टी बघितल्या जातात. पण जर खरं बघितलं तर ॲक्चुअली भगवंताला असं नाहीये. आपण बघतो कशाप्रकारे पूजा ही अ, 3 म्हणजे 3 तिचे शरीर एवढं सरळ पण नव्हतं. भगवंताने तिचं शरीर सरळ केलं. भगवंताने सुंदर केलं. कुरूप अशा शरीरामध्ये होती. पण भगवंताने तिला दया दिली, कृपा दिली. भगवंताची सेवा तिने केली. का? चंदन लावलं भगवंतांना.
भगवंताची सेवा केल्यामुळे भगवंतानी त्याचं भौतिक बघितलं, शरीर बघितलं नाही. पूतना राक्षसी नव्हती, पण तिला पण भगवंतांनी धात्रीची जागा दिलेली आहे. त्यामुळे खरं प्रेम म्हणजे काय आहे? खरं प्रेम म्हणजे जी सेवा आहे त्याला मला मला फक्त भावुक इच्छा नाहीये. तर मला भगवंताची काहीतरी प्रेममय सेवा करायची आहे. मला त्याच्यातून स्वार्थी नाहीये, निस्वार्थीपणेनं भगवंताला प्रार्थना करायची. गजेंद्रांनी प्रार्थना केली आहे. पुन्हा अर्जुन हे पण कशाप्रकारे त्यांनी रथामध्ये भगवंताला प्रार्थना केली, की भगवंता तुम्हीच मला काहीतरी मार्गदर्शन करा. तर भगवंत पण काही पण करायला तयार होते. सारथी बनले भगवंताचे, अर्जुनाचे. आणि अर्जुन पण भगवंताला काही पण करायला तयार होता. तर अशा प्रकारे हे प्रेममय सेवा आहे. गजेंद्र 1000 वर्ष तो म्हणजे मगरनं त्याला मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी त्यांनी भगवंताला प्रार्थना केली. तर भगवंत लगेच आले. भगवंत बघत नाही की कोण कुठल्या शरीरात आहे, कोण किती पैशावाला आहे, कोण किती शिकलेला आहे. तर हे सर्व जे भौतिक जे जगामध्ये आज आपण जे काही मोठेपणाचे जे गुण बघितले जातात, तर ते भगवंताला नाही. भगवंत फक्त भाव, प्रेम, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. भक्ती किती आहे त्याच्यामध्ये बघतात. तर लव्ह म्हणजे व्हॉलंटरीली, स्वतःहून, त्याला काही कंपल्शन नाही. जसं लोक म्हणतात ना, आम्ही सेवा करतो, सेवा, जसं सेवानिवृत्ती म्हणतो आपण, पण ऍक्च्युअली सेवा नाहीये. आज जर कंपनीनं जर पैसे द्यायचे बंद केले तर कुणी सेवा नाही करणार, म्हणजे कुणी काम नाही करणार. काम का करतात लोक कंपनीमध्ये? कारण पैसा मिळतोय म्हणून, सॅलरी मिळते म्हणजे महिन्याला. जर सॅलरी बंद केली, चेक मिळायचा बंद झाला, तर कोण काम करणार आहे? तर व्हॉलंटरीली आहे, ते काय असं कंपल्शन नाहीये. पण आपण दुसऱ्या चित्रात बघतो कशा प्रकारे प्रतापरुद्र राजा भगवंताच्या समोर झाडू पोछा करत होते, झाडू करत होते. हे व्हॉलंटरी करत होते. राजा आहे पूर्ण, ज्या ओरिसाची राजा होता तो पूर्ण, पण तरी पण भगवंताची रथयात्रा चालली तर तेव्हा स्वतःहून येऊन त्यांनी झाडू पोछा केला. तर हे कंपल्सरी नाहीये. तर लव्ह म्हणजे व्हॉलंटरीली आहे, म्हणजे ते स्वतःहून त्याला त्याला काहीतरी भावना नाही त्याच्यामध्ये, की मला याच्यातून काहीतरी मिळावं, मला द्यायचंय, भगवंताला द्यायचंय, भगवंताची सेवा करायची, किंवा ही वैष्णवाची सेवा करायची. हे स्वार्थी नाही, निस्वार्थी आहे. आपण इथे बघतो कशा प्रकारे मुलगा मध्ये बसलाय, मुलाचं हे व्हायला लागले, आणि पती आणि पत्नी दोघं एकमेकाच्या म्हणजे विरुद्ध झालेले आहेत, आणि मुलाचं मध्ये हे होत आहे. तर आजकाल वैज्ञानिक जे भौतिकवादी वैज्ञानिक आज आपण म्हणतो, तर ते आज जबाबदारी घेत नाहीये. प्रत्येकाला वाटतं की माझं सर्वांनी ऐकावं. पतीला वाटतं माझं सर्वांनी ऐकावं, पत्नीला वाटतं माझं सर्वांनी ऐकावं, आणि यामध्ये मुलाचं शोषण होत आहे, पोषण होत नाहीये. आणि त्यामुळे आपण बघतो की आजकाल मुलांमध्ये पण जे संस्कार लागायला पाहिजे होते लहानपणापासून, ते आजकाल होत नाहीये. तर पती पत्नी मधला जो संबंध आहे, तो आज दुरावला चाललेला आहे. तर ही स्थिती आज वाढत चाललेली आहे. आणि एवढं कॉम्पिटिशन, म्हणजे एवढं आज प्रत्येकाला हे वाटतं की आपण काही पण करायला तयार आहे. पण जो भगवंताची जी शक्ती आहे, भगवंतामध्ये जे प्रेम आहे, तर ते निस्वार्थीपणा आहे. आपण बघतो झाड नेहमी दुसऱ्याला देण्यामध्ये आहे. सूर्य रोजच्या रोज उगवतोय. गाय दुसऱ्यांना दूध देण्यासाठी आहे. हालाकी जो गायीला पाळतो, तो मात्र पैसा घेतो दूध देण्यासाठी. पण गाय निस्वार्थीपणे आहे. गाय दूध देते. पुन्हा चंद्र आहे. चंद्र सगळ्या फुलांचं गंध किंवा जो फळ आहे त्यांचा जो स्वाद आहे, तो चंद्र देत आहे. तर अशा प्रकारे भगवंताची देण आहे. तर भगवंत सर्वांना समदर्शी आहे. एवढंच नाही तर भगवंत अधर्मावर लोक जाऊ नये, त्यामुळे धर्माचं पालन काय आहे हे सांगण्यासाठी व्यासदेवाने ग्रंथरचना केलेली आहे. अशा प्रकारे भगवंत सर्वांना देण्यामध्ये आहे. आणि कृष्ण सुदाम्याची सेवा करत आहे. ब्राह्मण आहे, पण त्याच्याकडे काही नव्हता, पैसा नव्हता, काही नव्हता. तर त्यांनी पोहे आणले, जे भगवंताला खुश करेल असं त्यांना वाटलं. काहीतरी मी द्यायला पाहिजे दिल्यानं. आणि भगवंत इथे चरणाचा अभिषेक ते करत होते.
आणि रुक्मिणी काय काय करत आहे? रुक्मिणी चामर करत आहे. तर रुक्मिणी का चामर करत आहे? ज्याद्वारे कृष्णाला प्रसन्न होईल. तर सुदाम्याची सेवा करत आहे. रुक्मिणी सुदामा पण नंतर म्हणे, मी मी तर एवढा माझ्याकडे काही पैसा नाहीये, माझ्याकडे काही संपत्ती नाही. मी तर एवढा अहो दरिद्र, क्वाहम दरिद्र पापियाम, क्वाहम कृष्ण श्रीनिकेतन. मी तर एवढा दरिद्र पापी आहे, माझ्याकडे काही नाहीये. आणि कृष्ण ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे. त्यांच्याकडे सर्व काही मालिक आहेत सगळ्या जगाचे. पण आज त्यांनी माझी सेवा केली. भगवंत भक्तांची सेवा करण्यामध्ये खुश आहे. त्यांना त्याचं प्रेम त्यांच्यावर आहे. तर त्याला निस्वार्थीपणा म्हटलं जातं. तर जो ज्याच्यावर मी प्रेम करतो त्याला काय खुश करेल, तर ते त्यासाठी काही करायला तयार आहे. पण आजकाल प्रेम जे आहे ते पैशाचं, किती मला पैसा कुणाकडून मिळेल, पैसा मिळत असेल तर मी त्याच्यावर त्याला टाईम देईल, त्याला काय देईल. तर पैशावर आजकाल तोलमाप झालेलं आहे. तर ही आज भौतिक जगामध्ये आहे. 2 चित्रामध्ये आपण बघतो. पहिलं जे चित्र आहे, तर ते कशाप्रकारे पहिले लोकं जात्यामध्ये किंवा काही पण त्या खलबत्त्यांनी काही करायला तर म्हणजे एवढं कपाट कष्ट करायचे. ते जेणेकरून मी तर ऐकलं की रोज जे गिरणी नव्हती पहिल्यांदा. रोज घरच्या घरी पीठ कुटलं जायचं. फ्रेश. आणि ते त्यानंतर एवढे म्हणजे खूप काही हे होते. पण आणि त्यांना त्यांना आनंद वाटतोय, की मी आज सगळ्या घरच्या लोकांना आज काहीतरी मी बनवणार आहे. तर आज त्यांना मी पुरवेल, मी खाऊ खाऊ देईल त्यांना, असं असं त्यांना आनंद वाटत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपण बघतो कशाप्रकारे जिममध्ये जातायत. त्यांना असं म्हणजे आजकाल जसं रविवार असेल तर पार्टी करायची, हॉटेलला जायचं आज भौतिक जगामध्ये आपण तेच बघत आहे. तर कशाला कुणी स्वयंपाक करेल, कशाला टाईम कुणाला आहे, एनर्जी कुणाला आहे, अशा प्रकारे ती मनोभाव झालेली आहे. तर मशीन सारखी आजकाल स्थिती समाजात झालेली आहे. लव्ह इज फ्रीडम फ्रॉम अनडेस्टिकेशन, म्हणजे मला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा नाही. जसं रामाच्या लीलेमध्ये आपण बघतो की खारू जसं स्क्विरल म्हणजे जी खारुताई ते आपण म्हणतो. कशाप्रकारे हनुमान जेव्हा मोठमोठ्याने दगड उचलत होते हे करण्यासाठी, समुद्राच्या हे बाण मारण्यासाठी, आणि तिथे खारुताई होती ती फक्त जे आणले दगड त्याच्यावरच ती फक्त माती इकडे-तिकडे करायची. पण रामाला दोन्ही पण दोन्ही पण समतोल त्यांनी बघितलं. असं नाही की राम म्हणला, "हनुमान तू मोठी सेवा करत आहे. स्क्विरल म्हणजे जी खार आहे ती खार तर तिथे काही करत नाहीये. ती मला प्रिय नाही." असं नाहीये. भगवंतांनी दोन्ही पण प्रिय आहे. पण आजकाल प्रत्येकाला वाटतं की ह्यानी 12 तास जॉब केला पाहिजे. ह्यानी ओव्हरटाईम पण केला पाहिजे. आणि प्रत्येकाचा, आणि हा जो दुसरा जो जॉब करणारा व्यक्ती आहे तो एकदम म्हणजे त्याला वाटतं, "अरे काय किती तो माझ्याकडून शोषण करत आहे." प्रत्येकाची जी प्रत्येक जो कोण जसा व्यक्ती आहे त्याप्रमाणे त्याला बघणं, त्याप्रमाणे त्याला आदर सन्मान देणे. असं नाही की प्रत्येक जण योग्य सारखाच आहे. प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्ती ते प्रकृती आपण म्हणतो. त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रत्येकाचं असं नाही की प्रत्येक जण खूप शिकलेला आहे, खूप त्याच्याकडे खूप चांगले कौशल्य आहे, त्याच्याकडे खूप पैसा आहे, असं नाहीये. प्रत्येक जण वेगळं. जसं आता आपण बघतो कशाप्रकारे राम राम आणि लक्ष्मण जेव्हा गेले होते, तर तेव्हा कशाप्रकारे शबरी ही वाट बघत होती, की माझ्या गुरुनी मला आदेश दिलाय, मातंग ऋषींनी मला सांगितलंय, की राम आणि लक्ष्मण येतील आणि तू काळजी घे. तर तेव्हा ती रोज साफ करायची, झाडू-पोछा करायची. एकदा जेव्हा मातंग ऋषीच्या आश्रमातून चालली होती, तेव्हा तिला खूप चांगला वास यायला लागला. तर ती जाऊन विचारलं, "काय झालं? इथे एवढा चांगला वास कसं काय येतोय?" तर मातंग ऋषी म्हणे, "इथे भक्ती केली जाते, भक्तीचा वास आहे." तिला काही कळलंच नाही. भक्तीचा वास म्हणजे काय असतो? तिने ते विचारच नाही केला. त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्यांना विचारलं, "भक्तीचा वास म्हणजे काय?" तर ते म्हणले, "गुरुच्या सेवेमध्ये जेव्हा भक्त मग्न असतात आणि ते मग्न असून एवढं घाम त्यांच्या शरीरातून पडतो, त्या घामातून पडलेले जे झाड उत्पन्न होतात, त्याचा वास एवढा सुंदर असतो."
तर ते झाड इथे आहे त्यामुळे त्याचा वास सुंदर आहे. शबरी म्हणे की मला पण अशी सेवा करायची आणि मातंग ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला की तू अशीच सेवा कर, एक दिवस तुला राम लक्ष्मण येतील आणि ते तुला आध्यात्मिक जगतामध्ये घेऊन जातील. अशा प्रकारे तिनं सेवा केली आणि तिचे फळ तिला मिळाले. तर भगवंत असं बघत नाहीये. तर जसं मी सांगितलं गजेंद्रचा उद्धार झाला, शबरीचा उद्धार झाला आणि असे खूप काही. पण भौतिक जगामध्ये जर आपण इंजिनिअरिंग करत असेल, तर जेवढे मार्क आहेत, कमीत कमी तेवढे मार्क मिळालेच पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्हाला इंजिनिअरिंग डिग्री पण नाही मिळणार. प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जेवढं आहे तेवढं केलं नाही तर ते आपल्याला त्याचं पूर्ण फळ मिळत नाही. पण भगवंत असं नाहीये. जसं आपण म्हणतो कशाप्रकारे जेव्हा बिभीषण येत होता, बिभीषणला पण भगवंताने स्वीकारलं अनकंडिशनल. त्याला काही असं एवढ्याच वेळी असाच असला पाहिजे, तसाच असला पाहिजे. भगवंताची अशी काही भक्ती, प्रेम असं हे नाहीये. कुठल्या गोष्टीवर अवलंबून नाहीये. तर गुहा गुहा नावाचा जो हे होता, तो निफाड होता. म्हणजे तो जंगलामध्ये राहत होता. तर खूप म्हणजे खालच्या स्तराचा जो व्यक्ती असं मानला जातो. पण त्यांनी पण भगवंताची सेवा केली. बिभीषण राक्षस कुळात जन्म झाला, त्याचं पण भगवंतानी. पण आज प्रत्येक पालकांना वाटतं, की मला असं असेल तर मी कुणाला प्रेम करेल. प्रत्येकाची अपेक्षा आहे. आजकाल सांगितलं 5वी-6वी पासून आजकाल प्रत्येकाला वाटतं आय-आय-टी साठी प्रत्येकाने प्रिपरेशन करायला पाहिजे. पण मुलं प्रत्येक जण आय-आय-टी जाईल असं नाहीये. प्रत्येकाला वेगवेगळ्या आशा आहे, वेगवेगळे त्याचे स्वतःचे काही आवड आहेत. तर ते आजकाल बऱ्याच वेळेस ते दबवले जातात. आणि आणि प्रेम म्हणजे दुसऱ्यांना माफ करून देणे. स्वतः त्याचं सहन करणे. जसं जसं इथं पूतनाचा भगवंतांनी त्याला आणि खास करून दुसऱ्याला दुसऱ्याला त्याचं जसं इथे आपण बघतो कशाप्रकारे जेव्हा रावण सीतेला घेऊन चालले होते, तेव्हा जटायूनं सीतेला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पंख कापून टाकले आणि शेवटी मग भगवान राम आले तेव्हा त्यांनी शरीर सोडलं. त्याच दिवशी भगवंताने त्याला भगवतधामात पाठवलं. तर भगवंत प्रेम कसं असलं पाहिजे, तर ते पण सांगण्यामध्ये म्हणजे भगवंत बघत नाही की कोण कसा आहे. त्याच्यामध्ये भगवंत नेहमी दुसरं देण्यासाठी आहे. तर अशा प्रकारे आता खूप काही आहे सांगण्यासाठी, पण सांगायचं म्हणजे हे मेन जे पॉइंट आहेत, तर ते आपण बघितले. हरे कृष्ण. तर काल आपण बघत होतो. हम्म. तर प्रेम म्हणजे काहीतरी सेवा करायची इच्छा आहे. स्वतःहून असं काही कंपल्शन नाहीये. निस्वार्थीपणाने आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला तपस्या करावी लागेल. काहीतरी त्याला त्याचं सोडावं लागेल. काहीतरी जसं आई प्रेम करते मुलावर, रात्री कधी-कधी झोपत पण नाही. मुलगा जेव्हा रडतो किंवा त्याला ताप येतो काहीतरी. अशा प्रकारे अ, काही पण करायला तयार आहे. आणि त्यांना काहीतरी अपेक्षा नाहीयेत. ज्या आजकाल जगामध्ये प्रत्येकाला काही ना काहीतरी अपेक्षा आहे. आदर सन्मान देऊन प्रत्येकाचा जो काही जसा आहे तसा त्याला स्वीकारलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही असं देश काळ परिस्थिती प्रमाणेच फक्त प्रेम आहे असं नाहीये. आणि काही पण करायला तयार आहे. त्याला म्हणजे त्याला माफ करण्यासाठी किंवा सहन करण्यासाठी तयार आहे. आणि दुसऱ्यांना ती खात्री, की काही जरी झालं तरी मी तुझ्या मागे आहे. मी तुझ्या पाठीशी आहे. जसं जटायूला भौतिकदृष्ट्या त्याचा मृत्यू झाला. जर बाहेर जायला कोणी विचारलं, मृत्यू झाला म्हणजे काय? संपलं. म्हणजे तो हारला. पण इथे मृत्यू झाला पण तो जिंकला. का? कारण भगवंताने त्याला आध्यात्मिक जगतामध्ये स्थिती दिलेली आहे. अशा प्रकारे भगवंत किती दयाळू कृपाळू ते सांगितलं.
पण आज जगामध्ये बाकी आपण बघतो वेगळ्याच प्रकारे, जसं ट्रेनमध्ये भजी पण ऍक्च्युली भजी कुणी बनवली आहेत, किती तेल, किती म्हणजे ते अं, किती शुद्ध तेल आहे, काय आहे, तर ते माहित पण नाही. ते खाऊन किती लोक आजारी पडतील त्याचं पण माहित नाही. बऱ्याच वेळेस लोक सांगतात की खाल्लं आणि त्याच्यानंतर थोडस पोटात कळ यायला लागली, पोटात काहीतरी. तर असं बघितलं तर ते किती हसतायत आणि लोकांना विकतायत. पण ते त्यांचं तेवढंच आहे, माझा सेल झाला पाहिजे. बाकी मग नंतर काय होईल काय नाही तसं ते देणं घेणं नाहीये. तर आजकाल हे समज बघितलं जातं. असं खाली बघतो आपण कशा प्रकारे ते सफरचंद आहे ते नाराज आहे, पण दाखवताना ते खूप म्हणजे हसून एकदम प्रेम केल्यासारखं वाटतं. किंवा प्रभू सांगतात की कशा प्रकारे आजकाल कोणी जर ट्रेन मधून बाहेर आलं तर लगे लोक सामान उचलतात रिक्षावाले आणि चला चला बसा बसा म्हणतात माझ्याकडे, माझ्या 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 रिक्षात चला. पण नंतर जाऊन त्याला विचारलं म्हणजे, तर तो बऱ्याच वेळेस तो जास्त भाव मागतो. मीटरपेक्षा जास्त मला 20 द्या, 20 रुपये जास्त द्या. किंवा लोक काही काही वेळेस एक खूप व्यक्ती म्हातारा होता, 60-70 वर्षाचा, आणि त्याच्याकडं एक बॅग होती. ती बॅग घेऊन चालला होता. तर लगे एक व्यक्ती आला, खूप तरुण होता. तो म्हणला, "चला, चला मी तुमची सहायता करतो." त्यांनी ती बॅग घेतली. "चला कुठे कोच कुठे?" म्हणला. "ठीक आहे, तो S7 आहे. 57 बसायचं सीट आहे." तर तो गेला आणि जोपर्यंत हा व्यक्ती चालत चालत जातोय तोपर्यंत तो व्यक्ती नाहीच आला. म्हणजे त्याने बॅग चोरी करून पळून गेला. तो दुसरा व्यक्ती आहे, तो लाल शर्टातला आहे. लाल शर्टातला आहे आणि त्यांनी पण बॅग उचलली आणि तो पण घेऊन गेला आणि त्याच्या त्या सामान बसायच्या जागेवर ठेवला. आणि मग म्हातारा व्यक्ती आला आणि म्हणे, धन्यवाद धन्यवाद म्हणे. ते म्हणले, काढा पैसे. पैसे? हा, मी इथं हे आहे म्हणे, तर मला पैसे द्या म्हणे. किती? 200 रुपये. अरे, एवढंच थोडाच तुम्ही चालले, मला थोडंच. नाही नाही म्हणे, माझा भाव एवढाच आहे. म्हणजे पैसे जास्त मागणार. पण भक्त जर शक्य असेल तर आपण मदत करू शकतो कुणाला, असं त्या आम्हाला आपलं काही माहित पाहिजे. तर ते आजकाल प्रत्येक जण किंवा एअर होस्टेसेस असतात, तर ते एकदम म्हणजे एकमेकाला हे करून करतात. तर पण त्याच्यामध्ये प्रेम नाहीये. जर पैसे मिळतायत त्यामुळे ते आज करतायत. पण भगवंतात असं नाहीये. भगवंत खरंच त्यांच्या भक्तांवर प्रेम करतात. तर हे अशा प्रकारे आपण बघतो. ध्रुव महाराजांचं पण कशा प्रकारे भगवंतांनी शंख ठेवला आणि त्यांच्यामध्ये पूर्ण जागृती झाली. आणि तो नंतर म्हणे की मला भगवंता, मला काच्यासारखं, काच मी मागण्यासाठी तुमची भक्ती केली, तर मला माफ करा म्हणे. मला तुमचं खरं प्रेम द्या. तर द्रौपदीला पण वस्त्राहरण त्यांनी वाचवलं. अशा प्रकारे भगवंताचं प्रेम आहे. तर ते प्रेम असं नाही. शबरी, हे आपण विदुराची केळ बघा. विदुरानी कशा प्रकारे भगवंतानी केळाचे साल्ट स्वीकारले. बाहेरून विदुर आला आणि काय म्हणतो, काय करतोयस तू? तू केळाचे साल्ट कृष्णाला देतीस आणि कृष्णाचे केळ टाकून देतीस. आणि मग तिला भगवंतानी पण तिला बोलले नाही. भगवंत प्रेमाचे भुकेले. भगवंत कशा प्रकारे, जे कोणी भगवंत म्हणतात, जिथं भगवंताचं कीर्तन चाललं जातं, भगवंताची कथा झाल्या तिथे भगवंत येतात. भगवंत खूप दयाळू कृपाळू हे माधुर्यामध्ये. तर खास करून प्रभुपाद सांगतात की रस म्हणजे काय. तर रस म्हणजे भक्तिरस. भक्तिरस काय आहे, तर हे भौतिक जगातल्या रसपेक्षा वेगळा आहे. तर हा, तर प्रत्येकाला सेवा करण्याची भावना आहे. पण ऍक्च्युली ही सेवा किती वेळ टाकणार आहे, टिकणार आहे. भौतिक शरीराच्या बरोबर ती सेवा पण संपणार आहे. पण आपली जी खरी सेवा आहे ही आपण जिवेर सोपे कृष्ण नित्यदास. प्रत्येक जण सेवा करत आहे कुणा ना कुणाची, पण प्राण्यामध्ये पण हे संबंध बघितले जातात. पण ते सगळं क्षणिक आहे. तर आपल्या प्रत्येकाचा धर्म काय आहे की भगवंताची सेवा करणे, लव्ह गॉड आणि सर्व गॉड, म्हणजे भगवंतावर प्रेम करणे, भगवंताची सेवा करणे. तर आजकाल तर प्रभूजी हे सांगतात की कशा प्रकारे जेव्हा लग्न होतं तेव्हा पत्नीला काही पण करण्यासाठी पती तयार असतो. तर हे स्पाऊस सेंटरनेस किंवा फॅमिली सेंटरनेस, ही माझी पूर्ण ही माझी कुटुंब आहे, त्यांच्यासाठी मी काही करायला तयार आहे.
किंवा मनी सेंटरनेस, पैसा मिळण्यासाठी लोक काही करायला तयार आहेत. आजकाल दुसऱ्यांना मारण्यासाठी तयार आहेत पैसा मिळवण्यासाठी. भक्तिवंत ठाकूर आपण लोक 25,000ची देणगी द्यायचे आणि म्हणायचे तू त्याला मारून टाक. म्हणजे आणि भक्तिवंत ठाकूर एवढे महान व्यक्ती होते. तर एका जणाने त्यांचे पैसे घेतले आणि त्यांना जाऊन सांगितलं, "बघा म्हणे तुम्ही इथे राहू नका. इथून तुम्ही निघून जा. कारण इथे तुम्हाला धोका आहे. लोकं तुम्हाला मारायच्या ह्याच्यामध्ये आहेत." अशा प्रकारे. त्याला थोडं वाटत होतं, की अरे हा व्यक्ती चांगला आहे. त्याला मी नाही मारायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी जाऊन त्यांना सांगितलं. वर्क सेंटरनेस. दिवस-रात्र मी सांगितल्याप्रमाणे काल मी सांगतो कशा प्रकारे शनिवार, रविवार पण लोकांना बऱ्याच वेळेस काम करण्यामध्ये लोकं आनंद मागतात किंवा त्यांना आनंद वाटतो. त्यांना वाटतं, की अरे काम नाही मिळालं तर मला आनंद नाहीये. तर अशा प्रकारे किंवा पोझिशन मला गाडी, मला बंगला, तर अशा प्रकारे. नंतर त्यांना जसं आजकाल तर सगळं मोबाईलमध्ये झालेलं आहे. मोबाईल, टीव्ही आणि बाकी सर्व गेम्स आणि हे फ्रेंड सर्कल किंवा मराठवाडा समाज किंवा असे तेलुगू समाज अशा प्रकारे जे प्रत्येकाला काही ना काहीतरी किंवा जर कोणाला काहीच नसेल, तर त्याचं ते त्या कुत्र्यासाठी आजकाल मी ऐकलं, की त्यांना वेगवेगळे असे दुकानं झालेत. डॉक्टर आहेत आणि त्यांना मॉल झालेले आहेत. त्यांच्यासाठी काय नाही लागत अशा प्रकारे. पण इथे आपण बघतो भगवंताचा अ, आपण हे जे काही बघितलं, भगवंत हे शाश्वत आहेत आणि आपण पण शाश्वत आहे. आपण आत्मा आहोत, आत्मा शाश्वत आहे. आणि भगवंताचा आणि आपला जो प्रेममय संबंध आहे, तो आपण शाश्वत संबंधच आपल्याला खरं आनंद आणि प्रेम देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपण अ, अ, शाश्वत संबंधासाठी आणि शाश्वत व्यक्तीसाठी आपण प्रेम आणि सेवा केली पाहिजे. त्याला सनातन धर्म म्हणतात. पण जो कृष्णासाठी सेवा नाही किंवा जो भगवंतासाठी मानत नाही किंवा भगवंताला आकर्षक होत नाही, मग बाकी टीव्ही स्टार, मूव्ही स्टार, बॉलिवूड स्टार ह्याच्यामध्ये ते म्हणतात. जसं आपण माहिती आहे कशाप्रकारे छोटा मुलगा असतो, तेव्हा अ, अ, मुलगा त्याला हळू चालतो, मग तो उठतो, चालतो. अ, त्याच्यामध्ये ते आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी भरलेलं. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे, श्रवण चित्तचित्ते करव उदय. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साध्य कबून आहे. आपल्या प्रत्येकामध्ये कृष्ण प्रेम जडलेलं आहे. जसं या मुलामध्ये, छोट्या मुलामध्ये चालण्याचा जो गुणधर्म आहे, विचार करण्याचा जो गुणधर्म आहे, तो ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये. पण त्याला आता उद्गत करायचा आहे. त्यासाठी पालक काय करतात, त्याला एकटं सोडतात. थोडं चालायला लागला, एकटं सोडतात. मग तो जातो का, चालतो का बघतात ते त्याप्रमाणे. त्याचप्रमाणे जो कोळसा आहे, कोळशाच्या खाली आग असते. बऱ्याच वेळेस सकाळची जी स्वयंपाक केल्यानंतर दुपारी पुन्हा स्वयंपाक करायचा असेल तर लोकं खेड्यामध्ये काय करायचे चुलीवर तर ते कोळसा झाकायचे. पण कोळशाच्या खाली आग असायची. त्याचप्रमाणे आपल्याला पण भगवंताबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, भगवंताची भावना आहे. पण आज ते जडलेलं आहे. त्याचं आज आपण कव्हर झालेलं आहे. तर भक्ती म्हणजे काय आहे? ते आवरण, ते कव्हरिंग त्याला बाजूला काढायचं आहे. जसं कोळसा बाहेर काढला, की ती आग आपल्याला पुढे दिसते. त्याचप्रमाणे भगवंताचं प्रेम आहे, तर ते आपल्याला प्रत्येकामध्ये आहे. त्याला आपल्याला बाहेर काढायचंय. ते बाहेर काढण्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे. जसं कृपा सांगतात, चपल सुख आणि भोग त्याग. तर हे चपल सुख म्हणजे काय आहे? तर हे भौतिक जगामधला जे रस आहे, तर तो टिकणारा नाहीये. तर तर ते लगेच संपणार आहे. थोड्या वेळासाठी आहे. क्षणिक आहे, क्षणिक. पण आणि भोग त्याग आहे, तर हे पण इंद्रिय भोग करण्यासाठी जसं काल आपण उदाहरण सांगत होतो. तशा प्रकारे लोकं कंपनीमध्ये जॉब करतात 5 दिवस आणि नंतर 2 दिवस वाट बघतात. कधी मला 2 दिवस येतील आणि मग 2 दिवस एवढा भोग करतील. पण नंतर त्यांना नाविलाजाने त्यांना सोडावं लागतं आणि पुन्हा त्यांना 5 दिवस जॉब करायला लागतो. अशा प्रकारे प्रत्येकजण सुखाशोधामध्ये आहे. तर कुणी भौतिक सुखामध्ये भौतिक त्यांना सुख, आनंद देतं. जसं बऱ्याच वेळेस लोकं 9-9 वाजता उठतात रविवारी आणि उठल्या-उठल्या बेड टी घेतात. बेड कॉफी आणि नंतर सगळं त्यांना हे तर इंद्रिय भोग करण्यामध्ये खूप मग्न आहेत. कसं इंद्रिय भोग करायचं त्यांना सगळं माहिती आहे. किंवा मेंटली खूप कविता ऐकणे किंवा असं सॉन्ग ऐकणे किंवा असं कविता किंवा आर्ट जे काही ड्रॉइंग आहे ते बघणे. अशा प्रकारे हे मन मन सुख देतं किंवा इंटेलेक्चुअल जसं चेस वगैरे खेळणे, त्याच्यामध्ये खूप इंटेलेक्चुअल आहे. पण एक भक्त सांगत होते, तुम्ही राजा असाल किंवा राणी असाल किंवा प्रजा असाल किंवा घोडा असाल किंवा उंट असाल, हत्ती असाल,
प्रत्येक जणाचा शेवट हा आहे. कारण ते आता चेसमध्ये आपण काढून ठेवलंय. एक एक वेळ अशी येणार आहे की सगळ्यांना त्या बॉक्समध्ये टाकलं जाईल. म्हणजे सगळ्यांचा अंत आहे. त्याच्यामुळं ते सांगायचे की आपण किती जरी काही आपण वाटलं की मी असा मी तसा आहे, पण ॲक्चुअली सगळ्यांचा अंत आहे. त्यामुळे आपण तो अंत यायच्या अगोदर आपल्याला तर हे सुख मिळवण्याच्या शोधामध्ये आहेत आणि किंवा आध्यात्मिक सुख मिळवण्याचा प्रयत्न आहे. आजकाल किती लोकं योगामध्ये खूप लोकं प्रयत्न करत आहेत. पण ॲक्चुअली हे पण जर बघितलं तर ते ॲक्चुअली योगा म्हणजे शरीरासाठी नसतो. योग हे भगवंताचा संबंध स्थापित करण्यासाठी योग आहे. तर त्याला खरा योग म्हटला त्याला. कारण हे जे 3 प्रकारच्या समस्या सर्वांना आहेत. तर ते काय आहे सगळ्यांना त्या सारख्या आहेत. कुणी मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा अ, किंवा प्राणी असेल, पशु असेल, प्रत्येकाला ह्याच्यातून जावं लागणार आहे. तर ते अशा प्रकारे ते 4 समस्या आहेत आणि कुणाला पण नकोय ते आणि प्रत्येकाला तेच मिळणार. तर त्या 4 समस्या काय आहेत, की हे जन्म घेणे, मृत्यू होणे, आजारपण आणि अ, आपलं हे अशा प्रकारे. तर एनिवे तर हे बेसिक नॉलेज थोडं सांगतो ह्याच्यामध्ये. आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी अशा प्रकारचे हे आहेत. आणि प्रभुपाद ह्याच्यामध्ये लिहित होते. कशा प्रकारे आज प्रत्येकाला वाटतं की वैज्ञानिक किंवा जे सामाजिक कार्यकर्ता आहेत, तर अशा प्रकारे वेगळे लोकं आपल्या ज्या समस्या आहेत त्याला सगळ्यांना निरस्त करतील. पण ॲक्चुअली ते सगळं थोड्या वेळासाठीच ते काही ना काहीतरी आपल्याला मदत करतील. पण ॲक्चुअली खरं जे मदत आहे किंवा खरी जी आपल्याला अ, जे उत्तर मिळणार आहे, तर ते शास्त्राद्वारे मिळणार आहे. तर बाकीचे जे समाधान जे आपल्या समस्या सोडवणारे जे काही उपाय आहेत, तर ते सगळे क्षणिक आहेत आणि ते थोड्या वेळासाठी आपल्याला सुख मिळेल असं वाटतं. पण ॲक्चुअली ते दुःखच देणार आहे. त्यामुळे प्रल्हाद महाराज सांगतात, या जगाचं जे सुख मिळवण्यासाठी जे आपण प्रसाधन आपण शोधून काढतो, ते आपल्याला जास्तीत जास्त दुःख देणार आहे. कारण अ, ते आपल्या आत्म्यासाठी नाहीये, ते शरीरासाठी आहे. आणि त्याचं एकदा जर त्याचं वेड लागलं, सुटत नाही ते. किती जरी अ, जसं जसं अ, वाईट सवय आहेत. वाईट सवय व्यसन सोडणं, सवय सोडणं खूप अवघड जातं. त्यामुळं या ह्याच्यातून अ, किंवा काही सवय लागतात ना किंवा प्रत्येकाला टीव्ही किंवा मोबाईल आज मोबाईल सोडणं मला कितीतरी लोकं सांगायचे किंवा छोट्या मुलांना बालवाडीचे पोरं आहेत. पण त्यांना जर शाळेत पाठवायचं तर बरेच ते रडतात. एवढे रडतात की ते मोबाईल घेतातच जातच नाही. मग ते आई-वडील काय करतात प्रिन्सिपल सांगत मला, की प्रिन्सिपल सांगते की आई-वडील मुलांना मोबाईल घेऊन पाठवतात आणि मग सांगतात आम्हाला फोन करून, की त्या मुलाला मोबाईल दिला कारण तो रिक्षात बसायला रेडी नव्हता. आणि मग तुम्ही कृपया करून त्याचा मोबाईल घ्या. अशा अशा प्रकारे तर एवढं आजकाल हे आहे. आणि ठीक आहे. तर अशा प्रकारे हे अ, अ, अशा प्रकारे भौतिक अ, रस प्रत्येकजण भोग करण्यामध्ये मग्न आहे. पण भक्तिरस हा एवढा उच्च आहे, तर तो संपणारा नाहीये आणि तो अमृत आहे. त्यामुळे त्याला सांगितलं ते कधी पण आपण त्याचा रस घेऊ शकतो. तर ते संपत नाही. जसं भौतिक जगामधले प्रत्येक जी भोग देण्याची जी साधन सामग्री आहे ती संपणार आहे. नाही ती नाही संपणार तर आपण संपणार आहे. म्हणजे शरीर संपणार आहे. तर त्यामुळं पण जे शाश्वत जे आहे ते शाश्वत संपणार नाहीये. त्याच्यामुळे आपण शाश्वत गोष्टीसाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. जसं ती फळ देणारी बाई आहे. फळ देणारी जी आहे, तिला भगवंताने तिचं जे टोकरी होती ती सोने-चांदीने भरवली. पण तिला त्याला देणं-घेणं नव्हतं. तिने जेव्हा फळं दिले भगवंतांना, तर ती निघून गेली. पण भगवंत निघून गेले, त्याच्याकडे सारखं ती एकटी बघत राहिली. आणि शेवटी ती घरी गेली. जाताना तिने बघितलं टोकरी खूप जड लागायला लागली. तिने उघडून बघितलं काय आहे त्याच्यामध्ये सगळे सोने-मोती, हिरे-मोती बनले होते. भगवंतांनी तिला सगळं हिरे-मोती दिले. पण तिला त्याचं देणं-घेणं नाही पडलं. तिने लगेच जाऊन ते एका ठिकाणी टाकून दिले. पुन्हा तिची जी सुटकेस आहे, जी टोकरी ती भरली फळांनी आणि ती वापस गेली. आणि वापस गेली, "फळ घ्या फळ, फळ घ्या फळ." तेव्हा तिथे आली. पुन्हा कृष्ण आले वापस. आणि पुन्हा आले तर ते म्हणे, "लाला अ, तू मला आई म्हणून स्वीकार. आई म्हणून मैया म्हण, मैया म्हण मला." तर मैया म्हणे म्हणे आणि मग तिने तिला मांडीवर बसवलं आणि लगेच तिचं खूप सुंदर तिने 2 मिनिट तिला हे केलं. लगेच यशोदामाई आली तिला घेऊन गेली मुलाला, कृष्णाला आणि तिला एवढं आनंद झाला, की मला आज
कृष्णाने मैया म्हणून स्वीकारलं आणि त्या आनंदामध्ये ती भावविभोर झाली. लोक म्हणायचे, काय झालं तुला आज एवढं आनंदी कसं काय? ती म्हणली, मला आज मातृप्रेम मिळालं. मला कृष्णाने मला आई म्हणून स्वीकारलं. तर त्यांना प्रेमाचं इथे याच्यातून सेवा करण्यामध्ये किंवा आपला संबंध भगवंताशी प्रस्थापित करण्यामध्ये प्रत्येकाला आनंद आहे. भौतिक जगातला हा आनंद नाहीये. तर अशा प्रकारे तर हे खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, म्हणजे खूप आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यामधून सांगितले. तर ठीक आहे. तर मी आता काल आपण चर्चा केली त्याच्यावर मी 2-3 प्रश्न विचारू इच्छितो. त्यानंतर मग आपण आज पुढच्या प्रास्ताविकामध्ये आपण जाणार आहोत. तर काल आपण बघितलं, कुणी सांगू शकेल का की आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये एक कृष्णविज्ञान जाणणारा आणि कृष्ण सेवेत मग्न असणारा मनुष्य हा त्याचं श्रेष्ठत्व काय सांगितलेली आहे प्रभुपादांनी? तो कुणापेक्षा श्रेष्ठ आहे? ब्राह्मणापेक्षा प्रभूजी. बरोबर. ब्राह्मण कुळात जन्मलेल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तर प्रभुपाद सांगतायत की चैतन्य महाप्रभूंचं तत्व असं आहे, कृष्ण विज्ञान जाणणारा आणि कृष्ण सेवेत मग्न असणारा, 2 गोष्टी सांगतात. विज्ञान पण जाणलं पाहिजे आणि सेवा पण मग्न असले पाहिजे. तर मग काय होईल की ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहे. आज प्रत्येकाला ऑफकोर्स आजकाल तर ब्राह्मण पण आज कोणी असं राहिलं नाहीये, पण जे त्यावेळेस एवढं ब्राह्मण म्हणजे एवढा शुद्ध असायला मानला जायचा. पण चैतन्य सांगायचे की जय कृष्ण तत्व येता सेई गुरु होय. जे कृष्ण तत्व जाणतो तो गुरु आहे, तो पूर्ण जगाचा गुरु असू शकतो. आणि दुसरा प्रश्न, रूप गोस्वामींनी जी आपली संपत्ती कशी असली पाहिजे तर त्याबद्दल ते सांगतात. कशा प्रकारे विभाजन. सांगू का प्रभूजी? तुम्ही सांगितलं ना आता? हो प्रभूजी. दुसरं कोणी? हरे कृष्ण. बोला ना प्रभूजी. रूप गोस्वामींनी सांगितलं की आपल्या संपत्तीचा असा भाग करायचा की 50% कृष्ण पाहुणेचं म्हणजे जे प्रचार प्रसार करतात त्यांना द्यायचा आणि 25% आपल्या वर अवलंबून असणाऱ्या नातेवाईक वगैरे रिलेशन त्यांना द्यायचा आणि 25% स्वतःच्या स्वास्थ्य वगैरे काय त्याच्यासाठी म्हणजे. हरी बोल. धन्यवाद प्रभूजी. नंतर तिसरा प्रश्न, कृष्ण भावनामृत संघाच्या सदस्यांनी काय केलं पाहिजे? एक मिनिट. आपण कृष्ण भावनामृत संघ मध्ये आपण सदस्य आहोत. तर 59 कृष्ण भावनामृत संघाच्या सदस्यांनी या महान ग्रंथाचा अवश्य लाभ घ्यावा आणि काय करावं? कृष्ण भावनेत दृढ निश्चयी असावे. हरी बोल. धन्यवाद. नंतर चौथा प्रश्न, मानवप्रेमी, कुटुंबप्रेमी, देशप्रेमी यांनी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारी शक्ती काय म्हणून ओळखली जाते? शक्तिरस. रस म्हणून. बरोबर. तर भौतिक कार्य म्हणजे काय आहे? भौतिक कार्य कसं आहे? भौतिक कार्याचं काय सांगितलेलं वर्णन? दिवस रात्र करून रस चाकायला मिळतो. यस प्रभूजी तुम्ही बोला. म्हणजे भौतिक कार्य म्हणजे त्यामध्ये भौतिक पद्धतीने जसं की ऐहिक रस चाकायला मिळतो भौतिक याच्यामध्ये. म्हणजे आणखी कोणी दुसरं सांगू शकते? हरे कृष्ण प्रभूजी. भौतिक कार्य हे नश्वर असते. नश्वर आहे. बरोबर. आणखी भौतिक कार्य म्हणजे करायला मिळतं. करण्यासाठी केलेले कर्म. दुष्परिणाम
अत्यंतीय उदाहरण प्रीती काल आपण बघितलं ना की कशा प्रकारे ते 5 दिवस जॉब करतात आणि नंतर 2 दिवस त्यांना सुट्टी वाटावते. आणि त्याग. भोगत्याग भोगत्याग हा राधानंद प्रभू बोला प्रभू. भोगत्याग प्रभूजी. हा सतत परिवर्तन करण्याच्या या प्रक्रियेला भोगत्याग म्हणलं जातं. तर भोगत्याग हे कशासाठी इंद्रियतृप्ती आणि वैराग्य याच्यामध्ये परिवर्तन करतं. बरोबर, ठीक आहे. तर तर अशा प्रकारे काल आपण निवेदनमध्ये रूप गोस्वामींचं थोडक्यात जीवनचरित्र बघितलं. त्याचबरोबर कशा प्रकारे प्रभुपादांनी भक्तिरसाम सिंधू याचं विश्लेषण करून सांगितलं आपल्याला की आपण काय करायचं आहे आणि कसं आपण त्याला भक्तिमय वातावरण आपल्या ह्याच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि आज मग आपण पुढे त्याच्या पुढचा जो विभाग आहे ते प्रस्तावना बघणार आहोत. हा तर एक थोडे 2-3 मुद्दे ह्याच्यामध्ये खूप चांगले प्रभूजीने एक्सप्लेन केले. त्याचे फक्त थोडे माहिती सांगून मग पुढे जाऊया. तर एक पॉइंट ह्याच्यामध्ये असा आहे की भौतिक प्रेम आणि भगवंताचं प्रेम ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर सवय पुंसाम परो धर्मो यतो भक्ती अदोक्षज अहेतुकी अप्रतिहता ययात्मासु प्रसिद्धती. तर या श्लोकामध्ये सांगितलंय कशा प्रकारे भगवंताचं जे प्रेम आहे ते शाश्वत आहे, दिव्य आहे. कशा प्रकारे अहेतुकी. प्रभुपाद सांगतात की भगवंताला प्रेम अशासाठी नाही करायचं की भगवंता तुम्ही मला खूप धन द्या, मला तुम्ही चांगली नोकरी द्या, मला तुम्ही चांगली पत्नी द्या, मला तुम्ही चांगलं घर द्या आणि मला असं करा तसं करा, असं नाहीये. तर सुदामा ब्राह्मण जो होता तर तो एकदम गरीब घराण्यातून होता आणि त्याला कपडे पण योग्य नव्हते. तरी आणि जेव्हा पत्नीनं सांगितलं तेव्हा त्यांनी भगवंताकडे गेला द्वारकेला. आणि द्वारकेला जाताना तो तर जायची इच्छा नव्हती पण पत्नीनं म्हणल्यामुळे तो गेला. आणि जाताना शेवटी सांगितल्याप्रमाणे त्यांनी थोडेसे पोहे घेऊन गेला. कृष्णाला खूप प्रसन्न होईल या उद्देशानं. आणि त्याला वाटलं की अरे मी काहीतरी द्यायला पाहिजे भगवंतांना, असं खुल्या हात नाही द्यायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी ते घेऊन गेला. तर अशा प्रकारे भगवंताचे जे भक्त असतात त्यांना काही भौतिक इच्छा नसते की भगवंता मला तुम्ही असं केलं तर मी तुमची भक्ती करेल, किंवा मी तुमची एवढ्या वर्षापासून भक्ती करत आहे, मला तुम्ही असं दुःख का देतायत, मला असं जीवनामध्ये समस्या का देत आहेत. तर असं भगवंताला ते हे करत नाहीत. आणि भगवंता मला असं द्या तसं द्या असं म्हणत पण नाही. पण भगवंताची प्रेम आणि भगवंताची सेवा करण्यामध्ये ते तत्पर असतात. तर हा दोन्ही मधला फरक आहे. भौतिक जगामधलं जे प्रेम आहे किंवा जे काम म्हटलं तर ते मी आणि मला काय मिळेल, माझं काय होईल त्याप्रमाणे त्यावर अवलंबून आहे. पण भगवंताचं जे आहे ते अहेतुकी आहे, त्याला हेतू नाहीये आणि अप्रतिहता आहे. अप्रतिहता म्हणजे काय की त्याला असं वेळ काळ परिस्थिती नाहीये. जसं एखादा मुलगा भौतिक जगामध्ये एका मुलीशी जेव्हा म्हणजे त्याला प्रेम जडतं तेव्हा जर त्याला मोठा चांगला जॉब मिळाला नाही त्या मुलाला, तर त्या मुलीचे वडील त्याच्याशी लग्न नाही करणार. त्याला चांगला पगार नसेल, त्याला चांगलं घर नसेल, त्याला चांगलं योग्य हे नसेल तर त्याच्याशी ते लग्न नाही करणार. उलट दुसऱ्या एका व्यक्तीशी त्याला लग्न करेल. तर ते जे प्रेम आहे ते निघून गेलं. पण प्रभुपाद लिहितात की भगवंताचं प्रेम असं नाहीये. जर भगवंत
भगवंताच्या प्रेम करण्यासाठी भौतिक देश काळ परिस्थिती ह्याला काही नियम नाही, त्याला काही बंधन नाहीये. अहेतुकी अप्रतिहत आहे. ते कुणी थांबू शकत नाही. कोणी जरी गरीबातला गरीब जरी असेल, तो भगवंताशी प्रेम जोडू शकतो. आणि पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदम भक्ती उपरतम अश्नामी प्रयत्नात्मना. तर प्रभुपाद सांगतात की कुणी पण हे देऊ शकतं. एखादं पान, फळ, फूल, पाणी प्रत्येकाकडे आहे. आणि भगवंत प्रेमाचे भुकेले नाहीये. भगवंत अन्नाचे भुकेले नाहीये. भगवंताला हजारो लक्ष्मी आहेत सेवा करण्यासाठी. भगवंत फक्त प्रेमाचे भुकेले आहेत. भगवंताला प्रेम पाहिजे आणि त्यामुळे ते येतात, नेहमी येतात. यथा यथा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि इथे खूप महत्वाचा पॉईंट लिहितात आणि हे खूप आपण प्रभुपादांचं धन्यवाद दिलं पाहिजे. प्रभुपाद लिहितात भगवद्गीता 4व्या अध्यायामधल्या 7व्या श्लोकामध्ये, धर्मस्य ग्लानी म्हणजे काय? लोक जेव्हा भगवंताला विसरतात की कशा प्रकारे भगवंत आपल्यावर प्रेम करतात किंवा आपण भगवंतावर कसं प्रेम केलं पाहिजे, तर ती धर्मस्य ग्लानी आहे. म्हणजे आज लोकांना माहित नाही भगवंतावर प्रेम कसं केलं पाहिजे. त्यामुळे ही धर्मस्य ग्लानी झालेली. असं नाही की जेव्हा राक्षस लोक निर्माण झाले, धर्माचा त्यांनी नाश केला, ते तर आहेच आहे. पण त्यापेक्षा आज कलियुगामध्ये काय झालेलं आहे की आज लोकांना माहित नाही भगवंतावर कसं प्रेम करायचं. ते अशी धर्मस्य ग्लानी झालेली आहे. त्यामुळे आपल्या लोकांना शिकवायचंय. जर बघितलं तर हे असा त्यांनी हे नकाशा हे काढलेला आहे. कशा प्रकारे जो भौतिक आनंद आहे तो खूप पहिल्यांदा वाटतो की अरे खूप मला आनंद मिळतो आहे प्रेम प्रेमिकेमध्ये किंवा काही वस्तू भोग करण्यामध्ये, खाण्यामध्ये, स्पर्श करण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये, तर अशा प्रकारे किंवा गंध घेण्यामध्ये. तर भौतिक गोष्टींचा लगेच स्वाद लगेच वाटतो, आवडतो. आणि पण आध्यात्मिक जगामध्ये बऱ्याच वेळेस जसं काही नियम असतात. सकाळी लवकर उठणे. प्रभुपाद सांगायचे प्रत्येक जो आपला इस्कॉन मधला भक्त आहे, प्रत्येकाने त्यांच्या घरामध्ये मंगल आरती केली पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, जप केला पाहिजे. अशा प्रकारे भगवंताची पूजा आराधना केली पाहिजे. पण बऱ्याच वेळेस हे कधी कधी खूप तपस्या वाटते. पण ऍक्च्युली आज जरी तपस्या वाटलं तर पुढे चालून ते आपल्याला अमृत पडणार आहे. आणि भौतिक जगामधलं जे सुख आहे ते खूप चांगलं वाटतं पहिल्यांदा, पण ते ऍक्च्युली आपल्याला दुःख देणार आहे, ते त्रासच देणार आहे. अशा प्रकारे कारण इंद्रिय जरी सुख वाटलं, इंद्रिय विषयापासून सुख मिळणारं सुख आहे ते भौतिक जगाचं सुख आहे, ते संपणार आहे. पण आत्म्याचं सुख आहे ते भगवंताच्या संबंधित सुख आहे, ते आपल्याला नेहमी शाश्वत आनंद देणार आहे. अशा प्रकारे. तर ठीक आहे, तर आपण इथे थांबूया. तर आपण प्रस्तावना आज बघूया. प्रस्तावनेमध्ये मंगलाचरण. तर हरे कृष्ण. तर कोणी चालू करेल वाचायला? हा, करू का हरे प्रभुजी? कृष्ण प्रभूजी, मी हा वाचू का? गुरुजी करा. हा, ठीक आहे. प्रस्तावना. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. प्रस्तावना. मंगलाचरण श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते सर्व कारणाचे कारण तथा अखिल रसाचे मूर्त स्वरूप आहे. हे रस अथवा संबंध म्हणजे शांत, दास्य, सख्य, वात्सल्य, माधुर्य, हास्य, करुण, भय, वीर, विभत्स, अद्भुत व रौद्र. भगवान श्रीकृष्ण परम आकर्षक आहेत आणि त्यांनी आपल्या सर्वव्यापी दिव्य आकर्षणाच्या बळावर तारका, पालिका, श्यामा, ललिता वातत श्रीमती राधाराणी या गोपींना स्वतःकडे आकर्षले आहे. मी त्यांच्या कृपेची अभिलाषा करीत आहे, जेणेकरून कृष्ण कृपामूर्ती श्रीमद भक्ती सिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांच्या आज्ञेवरून मी लिहित असलेल्या भक्तिरसामृत सिंधू नामक ग्रंथाचे लिखाण निविघ्नपणे पार पाडू शकेल. मी शील रूप गोस्वामी प्रभुपाद आणि शील भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामी प्रभुपाद यांच्या चरण कमलांना नम्र प्रणाम करतो, कारण त्यांच्या प्रेमाने मी भक्तिरसामृत सिंधू या प्रेरणेने मी भक्तिरसामृत सिंधू या ग्रंथाचे हे सार संकलन लिहित आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी शुद्ध भक्तिमय सेवेचे हे विज्ञान प्रतिपादित केले होते.
त्यांनी 500 वर्षापूर्वी पश्चिम बंगालमध्ये अवतार धारण करून कृष्ण भावना अमृत आंदोलनाचे प्रचार कार्य केले होते. आपले थोरले बंधू आणि अध्यात्म गुरु श्री सनातन गोस्वामी यांना विनम्र अभिनंदन करून अभिवादन करून शील रूप गोस्वामी ग्रंथांचा आरंभ करीत आहेत. शील रूप गोस्वामी प्रार्थना करीत आहेत की भक्तिरसामृत सिंधू त्यांच्या बंधूंना अतिशय आनंददायक ठरावा. म्हणजे ते सनातन गोस्वामी. पुढे अशीही प्रार्थना करतात की अमृताच्या या सागरात निवास करून श्री सनातन गोस्वामी सदैव श्री श्री राधाकृष्णाच्या सेवेत दिव्य आनंदाचा लाभ घ्यावा. आपण आता ठीक आहे. तर हे आता मंगलाचरण आहे. मंगलाचरण म्हणजे काय? मंगलमयी आचरण. तर रूप गोस्वामींच्या शब्दामध्ये प्रभुपाद इथे सांगतायत, प्रस्तावना करतायत. तर मंगलाचरण मध्ये 3 भाग असतात. एक तर वस्तुनिर्देश, दुसरा आशीर्वाद आणि तिसरा नमस्कार. वस्तुनिर्देश म्हणजे काय? प्रभुपाद आदी लीलामध्ये पहिल्या धड्यामधले 22व्या श्लोक मध्ये हे सगळं लिहितात. मंगलाचरण म्हणजे 3 गोष्टी सांगितल्या आहेत. एक तर वस्तुनिर्देश म्हणजे आपला उद्देश काय आहे हे जे पुस्तक लिहिण्यामध्ये, उद्देशाचं सविस्तर माहिती देणे, त्याला वस्तुनिर्देश म्हणतात. पहिला जो पॅरेग्राफ आहे तो वस्तुनिर्देश सांगितलेला आहे, कशासाठी त्यांनी या पुस्तकाची रचना केलेली आहे, तर त्याचा वस्तुनिर्देश. दुसरा जो चालू झालेला आहे, दुसरा, तिसरा आणि चौथा असे 3 जे पॅरेग्राफ आहेत, तर ते नमस्कार सांगतायत की भक्तांना किंवा भगवंतांना किंवा आपल्या गुरूंना नमस्कार. जसं इथं प्रभुपाद रूप गोस्वामींना आणि भक्तरसम सिंधूंना नमस्कार करत आहेत. नंतर रूप गोस्वामी त्यांच्या गुरूंना सनातन गोस्वामींना नमस्कार करतायत. अशा प्रकारे तर नमस्कार हे 3 ह्याच्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर मग आशीर्वाद 2 ह्याच्यामध्ये होते. अशा प्रकारे मंगलाचरण मध्ये 3 गोष्टी सांगितल्याप्रमाणे, एक तर वस्तुनिर्देश म्हणजे ह्या पुस्तक लिहिण्यामागचा काय उद्देश आहे. नंतर आशीर्वाद म्हणजे मला तुमचे आशीर्वाद द्यावे, आशीर्वादाची अभिलाषा करत आहेत, अशी आशीर्वाद. आणि तिसरा नमस्कार म्हणजे आपली गुरूंना किंवा भगवंतांना किंवा भक्तांना माझी गुरुवंदना. अशा प्रकारे गुरुला वंदना किंवा भक्तांना वंदना. अशा प्रकारे 3 भागामध्ये मंगलाचरण विभागलं जातं. तर आपण वस्तुनिर्देश बघितला, नंतर नमस्कार 2 भाग येतात. तिसरा आता दुसरं कोणी माताजी मध्ये कोणी वाचेल का? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपण आता सर्व महान भक्तांना व आचार्यांना नमस्कार करूया. या भक्तांची तुलना अमृताच्या महान सागरात राहणाऱ्या जलचरांशी केली जाते, जे मोक्षाच्या अनेक नद्यांना काहीही महत्व देत नाहीत. ज्याप्रमाणे नद्या सागरात विलीन होत असतात, त्याप्रमाणे निर्विशेषवादी लोकांना निराकार ब्रह्मात विलीन होण्यात अतिशय रुची असते. या ठिकाणी मोक्षाची तुलना सागराशी केलेली आहे आणि नद्यांची तुलना मोक्ष प्राप्तीच्या अनेक मार्गांशी केली आहे. निर्विशेषवादी या नदीच्या पाण्यात निवास करतात, जी अंततः सागरात विलीन होते. मात्र या लोकांना एका गोष्टीचे किंचितही ज्ञान नसते की या सागरात अनेक नद्यांमध्येही अनेक जलचर विहार करीत असतात. सागरातील या जलचरांना खाली वाहत नेऊन मिळणाऱ्या नद्यांचे काहीच महत्व वाटत नसते. वैष्णव भक्त शाश्वत काळ भक्तिमय सेवेच्या सागरात निवास करतात व ते नद्यांना महत्व देत नाहीत. म्हणजे जे शुद्ध भक्त आहेत ते नेहमी दिव्य प्रेममयी सेवेच्या सागरात राहत असतात व त्यांना इतर पद्धतींचे काहीच महत्व नसते. या पद्धतींची तुलना नद्यांशी केली जाते, ज्या हळूहळू सागरात येऊन मिळतात. भक्तिमय सेवेच्या विज्ञानात विनाकारण ढवळाढवळ करणाऱ्या वितंडवादी तार्किकांपासून भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाचे रक्षण व्हावे अशी प्रार्थना श्रील रूप गोस्वामी आपले आध्यात्मिक गुरु श्रील सनातन गोस्वामी यांना करतात. ते या लोकांच्या वाद आणि तर्काची तुलना सागराच्या मध्यभागी उत्पन्न होणाऱ्या ज्वालामुखीशी करतात. सागराच्या मध्यभागी असलेले ज्वालामुखी अगदी अल्प प्रमाणात हानी करू शकतात. त्याचप्रमाणे जे लोक भगवंतांच्या भक्तिमय सेवेचे विरोधी आहेत आणि जे अंतिम दिव्य साक्षात्काराविषयी अनेक तार्किक मते मांडतात, ते या महान भक्तिमय सेवेच्या सागराला किंचितही विचलित करू शकत नाहीत.
भक्ती रसामृत सिंधूचे लेखक श्रील रूप गोस्वामी नम्र निवेदन करतात की जरी माझी योग्यता नसली तरी सुद्धा मी विश्वभर कृष्ण भावनेचा प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहे. कृष्ण भावनामृत आंदोलनाच्या इस्कॉनच्या सर्व प्रचारकांनी श्रील रूप गोस्वामींच्या पदचिन्हांचे अनुसरण करीत याच मनोवृत्तीने वागले पाहिजे. आपण स्वतःला कधीही महान प्रचारक समजू नये, तर पूर्वाचार्यांचे कृपापात्र सेवक समजून वागले पाहिजे. केवळ त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केल्यामुळेच आपण दुःखी मनुष्य समाजाच्या हिताकरिता काहीतरी करू शकतो. सागराचे 4 विभाग असतात. हरे कृष्ण प्रभू. तर ह्याच्यामध्ये खूप महत्वाची जी शिकवण दिलेली आहे. खास करून मी सांगितल्याप्रमाणे वसुंधेश हा पहिला हे झाला. नंतर दुसरे 3 जे आहे ते नमस्कार आहेत. पहिला नमस्कार गुरूंना आहे, दुसरा पण गुरूंनाच आहे, आणि तिसरा आहे त्याच्यामध्ये भक्तांना आहे. वेगवेगळे जे भक्त आहेत आणि आचार्य आहेत त्यांना त्यांनी वंदना केलेली आहे. आणि नंतर शेवटचा नंतर जे आहे त्याच्यामध्ये आशीर्वादाची अभिलाषा आहे. कशा प्रकारे या भक्तिरस सिंधूचं रक्षण व्हावं यासाठी आशीर्वादाची अभिलाषा करत आहेत. रूप गोस्वामी त्यांना म्हणजे एकदम नम्रतेनं सांगत आहेत की कशा प्रकारे आज या पूर्ण जगामध्ये मी याचा प्रयत्न करत आहे प्रचार करण्याचा. त्यांची मनोभावना सांगत आहेत. तर ह्याच्यामध्ये काही निर्विशेषवादी ह्याच्याबद्दल पण प्रभुपाद लिहितात याच्यामध्ये. तर प्रभुपाद सांगतात की या भक्तीची तुलना अमृताच्या महासागरात राहणाऱ्या जलचरांशी केली आहे, जे मोक्षाच्या अनेक नद्यांना काही महत्व देत नाही, कारण त्यांना सागराशी जास्त त्यांना संरक्षण वाटतं. नद्या कधी पाणी संपून जाईल, कधी त्या कोरड्या बनतील, पण सागर कधी संपू शकत नाही. सागर नेहमी त्याच्यामध्ये पाणी असतं. त्यामुळं भक्तांना नदीपेक्षा सागराची तुलना जास्त हे वाटते नदीपेक्षा. तर ज्याप्रमाणे नद्या सागरात विलीन होतात, त्याचप्रमाणे निर्विशेषवादी लोकांना निराकार ब्रह्मात विलीन होण्याची अतिशय रुची असते. तर निराकार ब्रह्म असं ते सांगतात. पण ऍक्च्युली भगवान हे साकार आहेत. तर भगवान हे व्यक्ती आहेत, पुरुष आहेत आणि साकार आहेत. भगवानाला आकार नाही असं होऊ शकत नाही, कारण प्रत्येक जण भगवंतापासून आलेला आहे. आपल्याला आकार आहे, आपल्या आई वडिलांना आकार आहे, त्यांच्या आई वडिलांना आकार आहे. असं बघितलं तर आपण जर लॉजिकली जर बघितलं, तर्कवितर्क जरी करत बघितलं, तर आपल्या प्रत्येक जो आहे त्याला आकार आहे. म्हणजे प्रत्येक भगवंतापासून जे सर्व काही आलं त्याला आकार आहे, भगवंताला का आकार नसावा? तर अशा प्रकारे आज बघितलं तर खूप हे होऊ शकतं. पण आज ते लोकांना समजण्यामध्ये हे नाहीये. तर आज स्थिती अशी होत चाललेली आहे की लोकांना आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्त आवड नाहीये, रुची नाहीये, आणि बाकी गोष्टीमध्ये त्यांना खूप रुची आहे. तर प्रभुपाद त्याच्यामुळे लिहितात, निर्विशेषवादी या नदीच्या पाण्यात निवास करतात, जी अंततः सागरात विलीन होते. मात्र लोकांना एका गोष्टीची किंचित ही ज्ञान नसते की सागरात तसेच नद्यामध्ये अनेक जलचर विहार करीत असतात. सागरातील या जलचरांना खाली वाहत येऊन मिळणाऱ्या नद्यांचे काहीच महत्व वाटत नसते. वैष्णव भक्त शाश्वत काळ भक्तिमय सेवेच्या सागरात निवास असतात आणि ते नद्यांना महत्व देत नाही. आता अशा प्रकारे शुद्ध भक्त आहेत, ते नेहमी भगवंताच्या प्रेममय सेवेमध्ये मग्न असतात. आणि नंतर प्रभुपाद लिहितात, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, खास करून हा प्रस्तावनेमधला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे आणि हा आपण कधीच विसरला नाही पाहिजे. तो मुद्दा खूप महत्वाचा आहे, तो प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवा. आपण स्वतःला कधीही महान प्रचारक समजू नये, तर पूर्वाचार्यांचे कृपापात्र सेवक म्हणून समजून वागवले पाहिजे. केवळ त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केल्यामुळेच आपण दुःखी समाज, जो मनुष्य समाज आहे, त्यांच्या हिताकरिता काहीतरी करू शकतो. तर प्रभुपाद हे नेहमी त्यांनी कधीच आपल्याला मी खूप महान आहे, मी खूप मोठा आहे, मी खूप लोकांना उद्धार करेल, असा त्यांनी कधीच भाव नाही आणला. ते नेहमी म्हणायचे, मी माझ्या गुरूंचा सेवक आहे, मी दास आहे, आणि माझे जे शिष्य आहेत ते माझ्या गुरुचे प्रतिनिधी आहेत, त्यांची मला सेवा करायची. तर स्वतः कधी महान प्रचारक आहे असं त्यांनी कधीच मानलं नाही. उलट ते म्हणायचे, भक्ती नाही वेद नाही नामे खूप करो. भक्ती वेदांत नाम आहे की सार्थक करो. तुम्ही माझं नाव भक्ती वेदांत आहे ते सार्थक तुम्हीच करा. भगवंता गुरु महाराज तुमच्याच काहीतरी आशीर्वादानं, तुमच्याच कृपेनं माझं नाव भक्ती वेदांत सार्थक होईल.
या भावनेनं ते अमेरिकेला गेले. तर माझ्याकडे भक्ती नाही, मला वेद येत नाहीये आणि माझं नाव भक्तिवेदांत ठेवलेलं आहे. पण माझं भक्तिवेदांत नाव सार्थक करण्याची जी क्षमता आहे, ती माझ्यामध्ये नाहीये. ती तुम्हीच करू शकता. तर अशा प्रकारे प्रभुपादांनी कधी पण त्यांना स्वतःला मी खूप महान असं वाटलं नाही. उलट ते म्हणायचे, की माझं इंग्लिश प्रोनन्सिएशन माझं योग्य नाहीये, बरोबर नाहीये. आणि हे अमेरिकेतले लोकं एवढे इंग्लिश एकदम चांगलं बोलतात, चांगलं सगळ्यांना माहिती आहे. तरी पण हे लोकं माझ्याकडे कसं काय आकर्षित होतायत. तर हे त्यांना आश्चर्य वाटायचं. आणि प्रभुपाद कधीच म्हणले नाही, की मी स्वतः ग्रंथ लिहिलेत. ते म्हणले, कृष्णाने ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यामुळेच मी हे ग्रंथ वाचले. लेखक कधी स्वतःचे ग्रंथ वाचणार बघितले नाही. पण प्रभुपाद नेहमी त्यांचे ग्रंथ वाचायचे. का? तर ते म्हणले, हे मी लिहिलेलं नाहीये. हे कृष्णाने लिहिलेलं आहे. अशा प्रकारे. त्यामुळं कधी असा अहंभाव कधीच कुणाला व्हायला नाही पाहिजे. खास करून प्रभुपादांचे जे शिष्य आहेत आणि प्रभुपादाचे अनुग आपण म्हणतोय. रूपानुग आहेत आणि प्रभुपाद अनुग आहेत. तर प्रभुपाद अनुग असेल तर प्रभुपादांची इच्छा आहे, तर त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजे. प्रभुपादांनी पूर्ण जगामध्ये कृष्णाचं नाव प्रचार केला आणि गुणगान गायलं. त्यामुळे आज कृष्ण पूर्ण जगामध्ये प्रभुपादांचं नाव गुणगान गात आहेत. त्यांना कधी वाटलं नाही, की माझं नाव स्वतः जास्त पुढे व्हावं. पण आज भगवंत त्यांचं नाव पुढे करत आहे. तर जो भगवंतला खुश करतो, तो सर्वांना खुश करू शकतो. जो भगवंताचा खरा प्रतिनिधी आहे, तोच लोकांना भगवंताकडे आकर्षित करू शकतो. तर हे खूप महत्त्वाचा मुद्दा आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे, की आपण फक्त प्रभुआचार्यांचे कृपापात्र सेवक म्हणून वागले पाहिजे आणि केवळ त्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या पदचिन्हावर चाललो तर आपण या दुःखी मनुष्य समाजाच्या हिताकरिता काहीतरी आपण पण दुःखी आहे. जसं आपण नित्यानंद म्हणतो, नित्यानंद आम्ही बडो दुःखी आणि तुम्ही करो सुखी आम्हाला. म्हणजे हा हा प्रभू नित्यानंद प्रेमानंद सुखी विपावलोकाना कर आम्ही बड दुःखी. तर नित्यानंद पुन्हा प्रार्थना करतो. आता उद्या बलराम जयंती आहे. बलराम जयंती म्हणजे नित्यानंद प्रभू. तर ते प्रेमाचे आनंद आहेत. त्यांच्यामध्ये प्रेमाचा आनंद भरलेला आहे. आपण दुःखमय आहोत. तर त्यांच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने आपल्याला सुख मिळेल. त्याचप्रमाणे आज मनुष्य दुःखी आहे. त्या समाजामध्ये जर आपल्याला त्यांच्या हिताकरिता काही करत असेल तर आपण त्यांच्या आचार्यांच्या अनुगमन केलं पाहिजे. ठीक आहे. तर येस, प्रभूजी कोणी वाचू? हरे कृष्ण. येस. हरे वाचू? बोला ना संतोष भाऊ. हरे बोल. येस येस. सागराचे 4 विभाग असतात. त्याचप्रमाणे भक्तिरसामृत सिंधूचे 4 विभाग आहेत आणि या 4 विभागामध्ये अनेक उपविभाग आहेत. सागराप्रमाणे भक्तिरसामृत सिंधूचेही पूर्व, दक्षिण, पश्चिम आणि उत्तर असे 4 विभाग आहेत आणि या विभागामधील उपविभागांना लहरी असे म्हटले आहे. सागरात पूर्वेला, दक्षिणेला, पश्चिमेला व उत्तरेला ज्याप्रमाणे अनेक लहरी किंवा लाटा असतात, त्याचप्रमाणे भक्तिरसामृत सिंधूतही अनेक लाटा आहेत. पहिल्या विभागात 4 लहरी आहेत व यातील प्रथम लहरीत सामान्य भक्तीची लक्षणे दिली आहेत. दुसऱ्या लहरीत साधन भक्तीची लक्षणे दिली आहेत. तिसऱ्या लहरीत भावभक्ती तर चौथ्या लहरीत प्रेम भक्तीचे वर्णन दिले आहे. या पुढील अध्यायामध्ये या विषयाचे त्यांच्या लक्षणासहित विस्तृत वर्णन दिले जाईल. पूर्वाचार्यांच्या पदचिन्हाचे अनुसरण करून लिहिलेली व अत्यंत प्रमाणसिद्ध भक्तिमय सेवेची व्याख्या खालीलप्रमाणे करता येईल. उत्तम भक्ती किंवा भगवंताची सर्वश्रेष्ठ भक्तिमय सेवा करणे म्हणजे कृष्ण भावनेत पूर्णपणे कार्यरत असण्याची प्रवृत्ती. ही सेवा भगवंताकरिता अनुकूलही असली पाहिजे. याचे तात्पर्य असेही होते की प्रतिकूल कृष्ण भावना जरी काही जणांनी अंगीकारली असली तरी तिला शुद्ध भक्तिमय सेवा म्हटले जात नाही. शुद्ध भक्ती कोणत्याही भौतिक लाभाच्या अथवा इंद्रिय तृप्तीच्या इच्छेपासून मुक्त असली पाहिजे, कारण या इच्छाचे पोषण सकाम कर्मे व तर्कवादाद्वारे केले जात असते. सर्वसाधारण जनता अनेकविध कार्यामध्ये काहीतरी भौतिक लाभ मिळेल या आशेपोटी व्यस्त असते, तर बहुतेक तत्वज्ञानी दिव्य साक्षात्कारासंबंधी शब्द जंजाळ व तर्क कुतर्क करण्यात व्यस्त असतात. शुद्ध भक्ती अशा प्रकारच्या सकाम कर्मापासून आणि तर्कवादापासून सदैव मुक्त असते. आपण कृष्ण भावना किंवा शुद्ध भक्ती अधिकारी व्यक्तीकडून स्वेच्छापूर्वक प्रेममयी सेवेद्वारे शिकून घेतली पाहिजे. ही भक्तिमय सेवा म्हणजे एक प्रकारचे अनुशीलन किंवा संगोपन आहे.
ज्या लोकांना निष्क्रिय होऊनही काहीही न करता कोपऱ्यात बसून राहण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा भक्तीचा मार्ग नाही. ज्या लोकांना या गोष्टी हव्या आहेत, त्यांच्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत, परंतु कृष्ण भावनेचे अनुशीलन निराळे आहे. म्हणून सील रूप गोस्वामींनी या ठिकाणी काळजीपूर्वक अनुशीलन हा संस्कृत शब्द योजला आहे. अनुशीलन म्हणजे पूर्वाचार्यांच्या आज्ञेनुसार केलेली कृती. अनुशीलन करणे म्हणजे काहीतरी कृती करणे. कृतीविना केवळ भावना असणे उपयोगाचे नाही. सर्व कृतीचे 2 विभाग केले जाऊ शकतात. एक प्रकारची कृती काहीतरी उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी केली जाते, तर दुसऱ्या प्रकारची कृती प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी केली जाते. संस्कृत भाषेत याला प्रवृत्ती आणि निवृत्ती किंवा सकारात्मक कृती आणि नकारात्मक कृती असेही म्हटले जाते. नकारात्मक कृतीची अनेक उदाहरणे देता येतील. उदाहरणार्थ, रोगी मनुष्याला सावध असावे लागते आणि रोग टाळण्यासाठी औषध घ्यावे लागते. हा, धन्यवाद. बरोबर. धन्यवाद. तर तर ऍक्च्युली ही जी हे आपण हे जे बघणार आहोत, जे भक्तिरसाम सिंधू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं अनुक्रमानिकामध्ये तुम्ही काढू शकता. हा, अनुक्रमानिकामध्ये अध्याय 1 आहे. तर तो शुद्ध भक्तीची लक्षण आहे. तर खास करून 6 लक्षणं सांगितलेली तिथे. क्लेशाग्नी शुभदा मोक्षलभूताग्रत सुदर्लभा सांद्रानंद विषयात्मा आणि कृष्णाकर्षण, हे 6 लक्षण आहेत. ते भौतिक शुद्ध भक्तीची लक्षणं सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो धडा आहे तो साधना भक्ती आहे. कशा प्रकारे आपण साधना भक्ती केली पाहिजे, साधना भक्तीमध्ये वेगवेगळे अंग कुठले आहेत, त्याच्याबद्दल सुंदर वर्णन दुसऱ्या धड्यामध्ये केलेलं आहे. तिसऱ्या, चौथ्या आणि 5वा हे 3 जे धडे आहेत, ते कशा प्रकारे शुद्ध भक्तीचं लक्षण काय आहे, शुद्ध भक्ती ही कशा प्रकारे म्हणजे स्वावलंबी आहे, कशावरती अवलंबून नाहीये, तर त्याचं महत्व सांगितलेलं आहे 3 धड्यामध्ये. 3रा, 4था आणि 5वा. भक्ती स्वीकारण्याकरिता साधकाची योग्यता, मोक्षापलीकडील भक्ती सेवा आणि भक्तिमय सेवेचे शुद्ध स्वरूप. तर कशा प्रकारे हे 3 धडे सांगितले. नंतर जे 3 धडे आहेत, कशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे, ते 3 धड्यामध्ये सांगितलेले आहे. 6वा भक्तिमय सेवेचा करण्याचा मार्ग, भक्ती मार्गातील नियमाविषयी शास्त्राप्रमाणे, आणि 7वा आणि 8वा वर्जनीय अपराध, काय आपण केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे भक्तिमय ते सगळं 3 धड्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर भक्तीचे सूत्र सांगितलेले आहेत 2 धड्यामध्ये, 9वा आणि 10वा. भक्ती सत्वा संबंधी अधिक विचार आणि श्रवण आणि स्मरणाचे विधी. नंतर 11, 12, 13 आणि 14 या 4 धड्यामध्ये कशा प्रकारे जी भक्ती आहे ती एकदम दिव्य भक्ती आहे, त्याचे वेगवेगळे 4 स्तर सांगितलेले आहेत. जसं 11व्या धड्यामध्ये दिव्य सेवेची नाना रूपे, वेगवेगळे रूप सांगितलेले आहेत त्यांचे 4 धड्यामध्ये सांगितलेले. दिव्य सेवा ही कशी असली पाहिजे त्याचं वर्णन आहे 4 धड्यामध्ये, 11, 12, 13 आणि 14. नंतर 15, 16 त्याच्यामध्ये रागानुगा भक्ती सांगितलेली आहे. 15 आणि 16 मध्ये रागात्मिका भक्ती, रागानुगा भक्ती, रागानुगा त्याच्यामध्ये नाव आहे भावभक्ती. तर ते 15 आणि 16 आहे. आणि 17, 18 आणि 19 हे 3 जे आहेत ते प्रेम भक्ती सांगितलेले. भगवत प्रेम काय आहे, प्रेममय भक्ती, ते प्रेम भक्तीमध्ये ते 3 धडे. अशा प्रकारे आपण 19 धडे बघणार आहेत. पहिले हे जो भाग पहिला आहे तो फक्त आपण बघणार आहे. कारण वैदिक साधना भक्ती म्हणजे काय की त्याच्यामध्ये एक पद्धती असते, त्याच्यामध्ये नियम असतात, त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही करायचं ही नियमबद्धता असते. असं नाही की कधी पण काही पण शकतं असं नाही. तर अशा प्रकारे आपण निवेदन काय आहे ते बघितलं, म्हणजे पूर्ण भक्तिरसामृत सिंधू काय आहे त्याच्यामध्ये ते निवेदन मध्ये बघितलं. आणि शुद्ध भक्तीचा व्याख्या काय आहे तर ते आता आपण बघत आहे या प्रस्तावनेमध्ये. तर पूर्ण या भक्तिरसाम सिंधू मध्ये रूप गोस्वामींनी 2127 श्लोकांची रचना केलेली आहे. तर ती या पूर्ण या भक्तिरसाम सिंधू मध्ये आहेत. मग प्रभुपादांनी मात्र फक्त
त्या श्लोकांचं एकदम सुंदर आपल्या म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये पूर्ण भाषांतर करून त्याला तात्पर्य लिहिलेले आहे. जेव्हा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर हे जेव्हा भक्तिरसाम सिंधू त्यांनी वाचलं तेव्हा त्यांनी म्हणले मी एक छोटस काहीतरी पुस्तक लिहिलेल याच्यावर टीका म्हणून, आणि त्यांनी त्याचं नाव दिलं भक्तिरसामृत सिंधू कृपा बिंदू. म्हणजे म्हणजे भक्तिरसामृत सिंधू जे आहे त्याचं एक कण बिंदू म्हणजे एक कृपा बिंदू म्हणजे एक छोटस एक बिंदू म्हणून मी लिहितं पुस्तक. तर अशा प्रकारे तर हे अशा प्रकारे हे भक्तिरसाम सिंधू आहे आणि हे पूर्ण भक्तीचं सूत्र ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर प्रभुपादांनी जेव्हा लिहिलं तेव्हा सगळेजण खूप खुश झाले होते आणि रोज त्याचं वाचन करायचे. एवढंच नाही तर प्रभुपादांनी सगळ्या शिष्यांना बोलवलं आणि रूप गोस्वामीच्या तिथे समाधीच्या तिथे रोज या भक्तिरस सिंधूवर त्यांनी व्याख्या केलेली प्रवचन केलेले. आज पण ते आपल्या सर्वांना अवेलेबल आहेत. कशा प्रकारे प्रभुपादांनी याच्यावर व्याख्यान दिले. तर आपण बघतो तर हे जे भक्तिमय सागर आहे तर त्याच्यामध्ये काही नियम आहेत. त्या लहरीचं सांगितलेलं आहे एकदम सुंदर बघा, एकदम समर्पित त्याच्यामध्ये तुलना केलेली आहे की कशा प्रकारे 4 विभाग केलेत, सागराचे विभाग केलेत, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, आणि त्या विभागामध्ये उपविभागांना लहरी म्हटलेले. तर समुद्रामध्ये काय असतात, लहरी असतात. त्याच्याप्रमाणे यांनी त्यांना पण उपविभागांना लहरी म्हटलेले. आणि लहरी किंवा लाटा असतात. त्याचप्रमाणे भक्तिरस सिंधूमध्ये पण अनेक लाटा आहेत. तर पहिल्या विभागात 4 लहरी आहेत आणि यातील प्रथम लहरीत सामान्य भक्तीची लक्षण केले आहेत. दुसऱ्या लहरीत साधन भक्तीची लक्षण आहेत. तिसऱ्या लहरीत भाव भक्ती आणि चौथ्या लहरीत प्रेम भक्ती. आपण पहिल्या 4 लहरीत आपण बघणार आहोत. तर पुन्हा एकदा प्रभुपाद लिहितात पूर्वांचाराच्या पदचिन्हांचे अनुसरण करून लिहिलेली व अत्यंत प्रमाणसिद्ध भक्तिमय सेवेची व्याख्या आहे. तर ती व्याख्या प्रभुपाद खूप ठिकाणी त्याच्याबद्दल विश्लेषण करतात. कशा प्रकारे उत्तम भक्ती म्हणजे काय आहे तर ते सांगण्यासाठी अनुकूलेन कृष्णानुशीलन भक्ती उत्तमा. तर कशा प्रकारे भक्ती कशी अशी पाहिजे त्याची व्याख्या लिहितात. तर भगवंतासाठी सर्वश्रेष्ठ भक्तिमय सेवा करणे म्हणजे कृष्ण भावनामय पूर्णपणे कार्यरत असण्याची प्रवृत्ती. तर अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल प्रतिकूल म्हणजे काय, अनुकूल म्हणजे जे आपल्याला मदत करेल कृष्ण भावनामध्ये प्रगती करण्यासाठी ते अनुकूल. प्रतिकूल म्हणजे जे आपल्याला भक्तिमय कार्यामध्ये अपायकारक ठरेल त्याला प्रतिकूल म्हटलं जातं. तर इथे प्रतिकूल कृष्ण भावना जरी काही जणांनी अंगीकारली असली तरी तिला शुद्ध भक्तिमय सेवा म्हटले जात नाही. शुद्ध भक्ती कोणत्याही भौतिक लाभ किंवा इंद्रिय इच्छेपासून मुक्त आहे. आपण आज एवढ्या मोठ्या स्लाइड बघितल्या पण तोच होता उद्देश की कशा प्रकारे शुद्ध भक्ती काय आहे. सकाम कर्म म्हणजे आम्हाला काहीतरी पाहिजे, मी कर्म करतो पण त्यातून मला काहीतरी पाहिजे, ते सकाम झालं. निष्काम म्हणजे त्याला मला काही नकोय, मला काहीतरी मोबाईल नकोय, त्याला निष्काम म्हटलं जातं. आणि अकाम म्हणजे मला फक्त भगवंताची प्रसन्नता पाहिजे त्याला अकाम म्हटलं जातं. सकाम, निष्काम आणि अकाम. तर तर्कवाद करून आपण भगवंताला जाणू शकत नाही. आपल्याला पूर्वत आचार्यांनी सर्व काही दिलेलं आहे. भक्ती म्हणजे काय आहे, भगवंताला कसं आपण प्रसन्न करू शकतो आणि जीवनामध्ये अंतिम जी प्रगती ती कशी आपण गाठू शकतो ते सर्व काही दिलेलं आहे. फक्त आपल्याला त्याला भक्तिमय सेवा म्हणजे हे अनुशीलन आहे. अनुशीलन म्हणजे तेच आपण पूर्वत आचार्यांच्या मार्गावर आपल्याला पचिन्ह चालायचं आहे. तर असं नाही की आता आपण काहीच नको करायला, आता आपण फक्त इथं निष्क्रिय होऊन एकदम बसून राहायचं असं पण नाहीये. त्याला पण भक्ती म्हटलं जात नाही. जसं भक्तिनाथ ठाकूरचे जे शिष्य होते ते निर्जल उपवास करायचे.
एकादशी, निर्जल एकादशी, काही खायचे नाही, काही प्यायचे नाही, पण ते झोपायचे. कारण ते म्हणायचे पोटात काहीच नाही अन्न, आणि मग पोटात अन्न नाहीये आणि खायचं तर काही नाहीये, मग आता शक्ती नाहीये. तर भक्तिसिंह ठाकूर म्हणायचे, उठा उठा, खाऊन खाऊन घ्या, आणि तुम्हाला जर खात नसेल, एकादशीच नसेल, तर अन्न खा, पण सेवा करा, जा म्हणे. तर ते त्यांचे पुस्तकाचे ते सगळे आश्रम पुस्तकाने भरायचे आणि म्हणायचे हा सगळं खाली करून टाका, संपवून टाका पुस्तकं, सेवा द्यायचे. कारण निष्क्रिय होऊन काही न करण्यापेक्षा प्रभुपाद म्हणायचे ईट मीट बट प्रीच. म्हणजे आपण जर पाचशे देशात गेलो आणि म्हणलं नाही इथे खायला काहीच नाहीये, ते म्हणले मांस खा पण प्रचार करा. म्हणजे सांगायचा उद्देश काय होता की असं नका म्हणू की अरे मला काय होत नाहीये, माझ्यानं काय होईल असं तसं. प्रभुपादांनी त्यांचे जे भक्त होते, त्यांच्या ज्या माताजी शिष्या होत्या, त्यांना पण वेगवेगळ्या सेवा दिल्या, वेगवेगळ्या जबाबदारी दिल्या, आणि त्याचं गुणगान गायचे ते. आता आपल्याला खास करून आता हा काळ आपल्याला एवढा नाहीये, आपल्याला स्वतःच पण सार्थक करायचं आहे, त्यासाठी आपल्याला चांगलं आता ग्रंथाचं वाचन पण आपल्याला करायचंय. पण त्याचबरोबर आपल्याला जे ज्ञान मिळालंय ते सर्वांना पोहोचवण्यासाठी आपण यथायोग्य आपण प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांना ह्याच्याबद्दलचं ज्ञान दिलं पाहिजे. कारण आज सांगितल्याप्रमाणे मनुष्य दुःख समाजामध्ये खूप दुःख आहे, दुःखातून त्यांना बाहेर काढायचंय. येस. तर अनुशीलन करणं म्हटलं आहे, आज्ञेनुसार वागणं, पूर्वाचाराच्या आज्ञेनुसार केलेली कृती, त्याला अनुशीलन म्हटलं जातं. तर आपण जर म्हणलं, आई म्हणली मी तुझ्यावर खूप प्रेम करते, खूप प्रेम करते, आणि सारखं हीच गात राहते, मी तुझ्यावर खूप प्रेम करते, पण तिने जर वेळ काढून मुलाला सेवा नाही केली, त्यासाठी त्याला जे आवड त्याला दिलं नाही, तर ते प्रेम म्हणजे काय? वडील म्हणले मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण मुलाला जे लागते, वह्या पुस्तकं लागतात, शाळेसाठी सामग्री लागते, किंवा त्याला जायला गाडी किंवा सायकल लागते, ते काही पुरवलंच नाही, पण मी खूप प्रेम करतो, मी खूप प्रेम करतो, माझं खूप प्रेम आहे, असं जर म्हणलं तर काही फायदा नाहीये. त्याचप्रमाणे इथं प्रभुपाद लिहितात की आपण काहीतरी करून आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे, आणि ते म्हणजे सेवा आहे. कशा प्रकारे आपण योग्य कार्य केलं पाहिजे, जे आपण दाखवतो की आपण त्याच्यावर काहीतरी म्हणजे संबंध आहे किंवा काही सेवा आहे, सेवेद्वारे आपण प्रेम आहे असं आपण व्यक्त करतो. फक्त बोलल्यानं नाही होणार, कृतीतून दाखवलं पाहिजे. रोगी मनुष्याला सावध असावे लागते आणि रोग टाळण्यासाठी औषध घ्यावे लागतात. तर औषध घेतल्यानंतरच तो आजार बरा होईल. त्यांनी असंच काही घेणं आणि काहीच करणं नाही असं नाही होणार, त्याला ते योग्य ट्रीटमेंट घ्यावं लागणार आहे. त्याचप्रमाणे आपण काहीतरी कृती करून आपण प्राप्त करू शकतो. कुठलाही कार्य करण्यासाठी काहीतरी कृती केली पाहिजे. इथे 2 प्रकारचं सांगितलेलं आहे. पुढे आणखी कोणी वाचा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू? हा. थँक्यू. जे लोक आध्यात्मिक जीवनाचे अनुशील करीत आहेत व भक्तिमय कार्यात रत आहेत, ते सदैव काहीतरी कृती करण्यात मग्न असतात. ही कृती शरीर किंवा मनाने करता येते. विचार करणे, भावना व्यक्त करणे व निश्चय करणे या सर्व मनाच्या कृती आहेत. आणि ज्यावेळी आपण विशिष्ट कृती करण्याचा निश्चय करतो, त्यावेळी स्थूल इंद्रियांद्वारे ती कृती प्रकट होत असते. म्हणून आपण आपल्या मानसिक कृतीमध्ये सदैव श्रीकृष्णांविषयी चिंतन केले पाहिजे व त्यांना संतुष्ट करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. या क्रिया आपण आपले पूर्वाचार्य व स्वतःच्या आध्यात्मिक गुरूंच्या पदचिन्हांना अनुसरून केल्या पाहिजेत. शरीर, मन व वाचा या तिन्हीद्वारे आपण कृती करू शकतो. कृष्ण भावनायुक्त मनुष्य आपल्या वाणींचा उपयोग भगवंतांच्या कीर्तीचा प्रचार करण्यासाठी करीत असतो. याला कीर्तन असे म्हणतात. मनाद्वारे तो सतत श्रीकृष्णांच्या लीलांविषयी चिंतन करीत असतो. उदाहरणार्थ, श्रीकृष्ण कसे काय कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर संभाषण करीत होते, अथवा ते वृंदावनात आपल्या भक्तांसमवेत कसे काय विविध लीला करीत होते. या प्रकारे एखादा भक्त सतत भक्तांविषयी चिंतन करण्यात मग्न असू शकतो. कृष्ण भावनेचे हे मानसिक अनुशीलन होय. अशाच प्रकारे शारीरिक कर्माद्वारे सुद्धा आपण अनेक प्रकारे सेवा करू शकतो, पण या सर्व क्रिया श्रीकृष्णा संबंधित असल्या पाहिजेत. असा संबंध स्थापित करण्यासाठी साधकाने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंशी संबंध प्रस्थापित केला पाहिजे. असा गुरु शिष्य परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णांचा प्रत्यक्ष प्रतिनिधी असतो.
म्हणून शरीराद्वारे करण्यात येणाऱ्या कृष्ण भावनायुक्त कर्मांना आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन लाभले पाहिजे आणि नंतर ती कर्मे श्रद्धापूर्वक केली गेली पाहिजे. आध्यात्मिक गुरुच्या संबंधाला दीक्षा असे म्हणतात. कृष्ण भावनेचे अनुशील करणाऱ्या व्यक्तींची आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा झाल्यावर त्या दिवसापासून त्याचा व भगवान श्रीकृष्णाचा संबंध प्रस्थापित होत असतो. मनुष्याने आध्यात्मिक गुरुकडून दीक्षा घेतल्याविना तो कृष्ण भावनेशी वास्तविक संबंध प्रस्थापित करू शकत नाही. कृष्ण भावनेचे अनुशीलन ही भौतिक क्रिया नाही. परमेश्वराच्या 3 शक्ती आहेत: बहिरंगा शक्ती, अंतरंगा शक्ती आणि तटस्था शक्ती. जीवात्म्यांना तटस्था शक्ती बाह्य जगताला बहिरंगा शक्ती तर आध्यात्मिक जगताला अंतरंगा शक्ती म्हणतात. तटस्था शक्ती असणारे जीवात्मे कनिष्ठ बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली जी कार्य करतात त्यांना भौतिक कार्य म्हणतात. ज्यावेळी ते अंतरंगा शक्तीच्या सहकार्याने कार्य करतात त्यावेळी त्या कार्यांना कृष्ण भावनायुक्त कर्म म्हणतात. याचा अर्थ असा की महात्मा किंवा शुद्ध भक्त बहिरंगा शक्तीच्या प्रभावाखाली कार्य करीत नसून अंतरंगा शक्तीच्या संरक्षणाखाली कार्य करीत असतात. भक्तिमय सेवेचे अथवा कृष्ण भावनेचे प्रत्येक कर्म आध्यात्मिक शक्तीद्वारे नियंत्रित केले जात असते. शक्ती म्हणजे एक प्रकारचे बळ आणि हे बळ आध्यात्मिक गुरु तथा श्रीकृष्ण या दोघांच्या कृपेने दिव्य तत्वांमध्ये रूपांतरित करता येते. कृष्णदास धन्यवाद माताजी. तर इथे प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे 3 प्रकारची सेवा आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारची सेवा करू शकतो, पण खास करून काय वाचा मनसा. तर आपण आपल्या शरीरानं, आपल्या मनाने आणि आपल्या वाचेनं आपण प्रदर्शित करू शकतो. तर जे लोक आध्यात्मिक जीवनाचे अनुशीलन करत आहेत आणि भक्तिमय कार्यात रत आहेत ते सदैव काहीतरी कृती करण्यात मग्न असतात. तर शरीर, मन आणि वाचा हे तिन्ही पण खूप महत्वाचे माध्यम आहेत आपल्याला आपली सेवा भगवंताला देण्यामध्ये ते माध्यम बनू शकतात. तर इथे प्रभुपाद सांगतात की आपल्या शरीरानं आपण भगवंताची सेवा करू शकतो. झाडून काढणे किंवा आपल्या मंदिराची स्वच्छता करणे. तर ते सर्व आपल्या शरीरानं, वाचा म्हणजे आपल्या वाणीनं आपण लोकांना ह्याच्याबद्दलचं ज्ञान देऊ शकतो आणि मनानं आपल्या भगवंताचं नेहमी मनन करणे. मन भगवंताच्या चरणाशी नेहमी लावलं पाहिजे. ऍक्च्युली मन जेवढं लावलं नाही तेवढं आपल्याला भक्तिमय कार्यामध्ये आपल्याला शुद्धीकरण नाही मिळणार. भक्तिमय कार्य आपल्याला बोरिंग वाटेल. म्हणजे जसं बाकी लोकांना जॉब करणं आवडत नाही, कारण ते भौतिक शेवटी किती जरी म्हणलं तरी आपण जोपर्यंत कुठलंही कार्य आहे तर ते आपण का करतो आणि ते कशासाठी केलं पाहिजे, तर ते जोपर्यंत आपण जाणं नाही तोपर्यंत त्याचा रस आवडणार नाही आपल्याला. तर त्यासाठी सांगितलेले भक्तिमय कार्यामध्ये आपण जसं जप का करतो, गुरुनं सांगितलंय, गुरुला मी वचन दिलेलं आहे, गुरुनं आदर्श आहे, त्यामुळे मला जप करायचा आहे. त्यांच्या प्रसन्नतेसाठी मी जप करत आहे. त्यामुळे कधी मला आवडेल कधी मला आवडणार नाही ते मला मन नाही. मला गुरुनं सांगितलेलं आहे, गुरुला मला प्रसन्न करायचंय, त्यासाठी मी जप करणार आहे. शुद्ध जप करायचा आहे, नाम जप सुद्धा असला पाहिजे. तर त्यासाठी तर मन आपल्याला त्याच्यामध्ये लावायचे. त्यामुळं मनाला जर शुद्ध करायचं असेल, मनस्त्रायत इति मंत्र, मनाला आपण जेवढं आपण सेवेमध्ये लावलं पाहिजे. आपण कुठली सेवा करत आहे, आपण आरती मंगलारती गात आहे किंवा जप करत आहे, मनाला त्याच्यामध्ये लावलं पाहिजे. कारण मन शुद्ध करण्यासाठी तो मन एंगेज झाला पाहिजे. मन त्याच्यामध्ये लावलं तर शुद्ध होईल. मन नाही लावलं तर मन शुद्ध होणार नाहीये. त्यामुळे जी पण आपण क्रिया करत आहे, भगवंताची सेवा करत आहे, त्याच्यामध्ये मनानं आपल्याला सेवा केली पाहिजे. कारण मन जर लागलं नाही ना तर ती सेवा आपल्याला भौतिक कार्य वाटून जाईल. मग ते बोरिंग वाटून जाईल, मग ते नको वाटून जाईल. काही दिवसानंतर आपल्याला ते सोडून पण देऊ आपण. त्यासाठी आपण मन केंद्र करणं खूप महत्वाचं आहे. मन शुद्ध केलं पाहिजे. मन शुद्ध करण्यासाठी त्याला सेवेमध्ये लावलं पाहिजे. उदाहरणार्थ दिलेले कशा प्रकारे चिंतनामध्ये मन लावलं पाहिजे, कशा प्रकारे भगवंत कसे दयाळू आहेत, कसे कृपाळू आहेत त्यांच्याबद्दल स्मरण करणे, त्यांचं मनन करणे. तर अशा प्रकारे शरीर पण आपण सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर सांगितलेले गुरुच्या परंपरेतून भगवान श्रीकृष्णाचा प्रत्यक्ष प्रतिनिधी असतो गुरु, आणि शरीराद्वारे करण्यात येणाऱ्या कृष्ण भावनामूलक कर्मांना आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शन लाभले पाहिजे आणि नंतर ती कर्मे श्रद्धापूर्वक केली पाहिजेत. तर आध्यात्मिक गुरूंना संबंधाला दीक्षा म्हटलं जातं. गुरुकडून आपण दीक्षा घेतो आणि नंतर गुरुला पूर्ण समर्पण होतो आणि त्यांच्याकडून आपण भगवंताला समजणे, भगवंताचे जे आदेश आहे ते आपल्याला कसं समज आहे त्या गुरुच्या द्वारे आपण समजू शकतो. कृष्ण भावनेचे अनुशीलन ही भौतिक क्रिया नाहीये.
तर प्रभुपाद ते आणखी समजून देत आहेत. शक्ती म्हणजे एक प्रकारचे बळ, आणि हे बळ आध्यात्मिक गुरु किंवा कृष्णाच्या संघ दोघांच्या कृपेने आपल्याला मिळू शकतं. हा, आणखी कोणी वाचू? प्रभूजी कोणी वाचतायत? हरे कृष्ण, वाचू का? हा, बोला बोला. Yes. चैतन्य चरितामृत या ग्रंथात भगवान श्री चैतन्य देव म्हणतात की कृष्ण कृपेने जो भाग्यवान मनुष्य आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याविषयी दृढ निश्चय होतो, त्याला श्रीकृष्ण एका प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात येण्याची सुबुद्धी प्रदान करतात व नंतर त्या आध्यात्मिक गुरुच्या कृपेने तो मनुष्य कृष्ण भावनेत प्रगती करतो. सारांश: संपूर्ण कृष्ण भावना भगवान श्रीकृष्ण व आध्यात्मिक गुरु म्हणजेच केवळ अंतरंगा शक्तीच्या आधिपत्याखाली येते. कृष्ण भावनेच्या या भौतिक जगाशी किंचितही संबंध नाही. जेव्हा आपण भगवान श्रीकृष्णांचा उल्लेख करतो तेव्हा आपण परमेश्वर आणि त्यांच्या अनेक शक्तींचाही उल्लेख करीत असतो. भगवान श्रीकृष्णांपासून त्यांची अंश आणि कलारूपे, त्यांचे विभिन्न अंश तथा त्यांच्या अनेक शक्ती असा विस्तार होत असतो. मात्र सर्वसाधारणपणे आपण असे समजले पाहिजे की श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण आणि त्यांची स्वयंप्रकाश रूपे होत. भगवान श्रीकृष्णांपासून बलदेव, संकर्षण, वासुदेव, अनिरुद्ध, प्रद्युम्न, राम, नरसिंह आणि वराह अवतार तसेच इतरही अनेक अवतार व असंख्य विष्णू तत्वे विस्तारित होत असतात. श्रीमद भागवतात सांगितले आहे की हे अवतार अगणित लाटाप्रमाणे आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्णांमध्ये अशी सर्व विस्तारित रूपे तसेच त्यांचे शुद्ध भक्त यांचा समावेश होत असतो. ब्रह्मसंहितेत सांगितले आहे की श्रीकृष्णांची सर्व प्रकाश रूपे सच्चिदानंद असतात. भक्तिमय सेवेचा अर्थ भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य संतोषाकरता केली जाणारी कृष्ण भावना युक्त करणे होय. जी कार्य भगवंताच्या दिव्य सेवेला प्रतिकूल असतात त्या कार्यांना भक्तिमय सेवा म्हणता येत नाही. उदाहरणार्थ रावण, कंस व हिरण्यकशिपू सारखे असुर सतत भगवान श्रीकृष्णांचे चिंतन करीत होते, परंतु ते भगवान श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होते. अशा प्रकारच्या चिंतनाला भक्ती अथवा कृष्ण भावना समजता येत नाही. निर्विशेषवादी लोकांना भक्तीविषयी अज्ञान असते आणि म्हणून ते भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या उदाहरणार्थ भगवद्गीता कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितली गेली होती आणि म्हणून हे निर्विशेषवादी म्हणतात की जरी त्यांना भगवान श्रीकृष्णांमध्ये रस असला तरी त्यांना कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर काहीच स्वारस्य नाही. भक्तजन जाणतात की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीला त्यांच्या जीवनात जरी फारसे महत्व नसले तरी श्रीकृष्ण म्हणजे केवळ श्रीकृष्ण ही एकच व्यक्ती नव्हे आणि श्रीकृष्ण सदैव आपले पार्षद आणि परिकरांसमेत असतात. त्यांना पूर्ण जाणीव असते. उदाहरणार्थ जर एखाद्याने म्हटले की या शस्त्रधारी मनुष्याला काहीतरी भोजन द्यावे तर या ठिकाणी खाण्याची प्रक्रिया तो मनुष्य करीत असतो, त्याची शस्त्रे नव्हे. त्याचप्रमाणे कृष्ण भक्ताला भगवान श्रीकृष्णाशी संबंधित वस्तूंमध्ये उदाहरणार्थ कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत रस असतो, पण त्याचा रस इतर कोणत्याही युद्धभूमीत नसतो. त्याचे लक्ष त्यांच्या उपदेशांवर असते. केवळ श्रीकृष्ण कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर उपस्थित होते म्हणून ती युद्धभूमी भक्तांसाठी महत्वाची असते. कृष्ण भावना म्हणजे काय याचे हे सार स्वरूप निरूपण होय. जोपर्यंत एखाद्याला ही जाणीव होत नाही तोपर्यंत त्याला हे किंचितही समजणार नाही की भक्तांना कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीत इतकी रुची का आहे. त्यामुळे त्यांची निश्चितच दिशाभूल होईल. भगवान श्रीकृष्णांचे स्वरूप जाणून घेऊ इच्छिणाऱ्या मनुष्याला त्याच्या विविध लीलांमध्ये स्वारस्य असते. श्री रूप गोस्वामी इथे प्रभुपाद सांगतायत अशा प्रकारे कृष्णास गोस्वामींनी चैतन्य लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की आध्यात्मिक गुरु आहे, आध्यात्मिक गुरुच्या कृपेनेच मनुष्य कृष्ण भावनेत प्रगती करू शकतो. कृष्ण कृपेने जो भाग्यवान मनुष्य आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्याविषयी दृढनिश्चयी होतो त्याला कृष्ण एका गुरुच्या संपर्कात तर भगवंताच्या कृपेने गुरु मिळतो आणि गुरुच्या कृपेने भगवंत मिळतात.
कृष्ण म्हणजे कृष्ण आणि कृष्णाचे जे स्वरूप आहे, कृष्ण जसं राजा आहे, राजाबरोबर त्याचे पार्षद येतात, सगळे त्याचे मंत्री, त्याचे सगळे प्रधानमंत्री सगळे असतात. जसं पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटमध्ये सगळे ते मिनिस्टर सगळं सर्व येतात, प्राईम मिनिस्टर आणि बाकी सर्व मिनिस्टर. त्याचप्रमाणे भगवंत म्हणजे भगवंताचे सर्व अवतार आणि भगवंताचे सर्व त्यांचे पार्षद ते सर्व म्हटलं त्याच्यामध्ये गुणले जाते. तर त्याचप्रमाणे ब्रह्मगीते पण सांगितले श्रीकृष्णाचे सर्व प्रकाश रूपे सच्चिदानंद आहे. तर भगवंत सच्चिदानंद आहेत, भगवंताचे सर्व रूप पण सच्चिदानंद आहे. त्या भौतिक कल्मशापासून ते वेगळे आहेत. आणि भक्तिमय सेवेचा अर्थ भगवान श्रीकृष्ण जीव संतोषाकरिता केलेली कृष्ण भावनामृत युक्त कर्म आहे. तर जे सेवा भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेलं ते ती खरी भक्ती आहे. ते खरं या भौतिक जगाच्या पलीकडे आहे. जर इच्छा नसेल भगवंताला खुश करण्याची तर ती भक्ती नाही म्हटलं जात. आणि बाकी तर आपण कृष्ण म्हणजे केवळ कृष्ण ही व्यक्तीच नव्हे तर श्रीकृष्ण सदैव आपले पार्षद आणि परिकरच असेल. इथे पण सांगितलं प्रभुपाद उदाहरण देतात, शस्त्रधारी मनुष्याला काहीतरी भोजन द्यावे तर त्या ठिकाणी खाण्याची प्रक्रिया तो मनुष्य करीत असतो, शस्त्र नाही. त्याचप्रमाणे कृष्ण भक्ताला भगवान श्रीकृष्णामध्ये जे वस्तू आहेत तर तो रस त्या युद्धभूमीत नसतो. म्हणजे आज आपण युद्धभूमी जी आहे खास करून आपण प्रभुपाद सांगायचे आपण जी पानिपत किंवा बाकी ठिकाणी जे युद्ध झालं ते आपण मानत नाही, त्याचा आपण जास्त स्वाद पण घेत नाही. पण कुरुक्षेत्रावर आपण आवडीनं ऐकतो किंवा त्याच्यामध्ये आपण रस का घेतो, कारण ते भगवंताशी संबंधित आहे. जे भगवंताशी संबंध आहे त्याला आपण स्वीकारतो. जे भगवंताशी संबंधित नाहीये किंवा भक्तांशी संबंध नाहीये तर त्याच्याशी आपण जास्त संबंध ठेवत नाही, रुची ठेवत नाही. अशा प्रकारे भक्त असतात. तर आणखी थोडे काही पॅराग्राफ राहिले ते तर पुढच्या वेळेस बघूया. कोणाला काही प्रश्न आहे का आपण याच्याबद्दल बोललो त्याच्यामध्ये? ठीक आहे, काही प्रश्न असेल तर मी थोडे प्रश्न विचारतो. भक्तियोग जे आहे तर खास करून ही भक्तियोग कुणी पालन केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता. आईच्या गर्भामध्ये भक्तियोग कुणी पालन केला? कुणाचं उदाहरण आहे? प्रल्हाद महाराज. आणखी अभिमन्यू, परीक्षित महाराज, परीक्षित आणि सुखदेव मुनी. सुखदेव गोस्वामी. बरोबर. 5 वर्षाचे असताना भक्तियोग कोणाचं जास्त उदाहरण दिलं जातं? भक्त प्रल्हाद महाराज. तरुणपणी कुणी जास्त भक्ती चांगली केली? तरुणपणी प्रल्हाद महाराज. ज्याला शाप मिळाला होता मृत्यूचा, परीक्षित महाराज. त्यांना एवढं तरुण असताना एवढं चांगलं शरीर होतं पण तरी पण त्यांना शाप मिळाला. तेव्हा असं खूप मोठं उदाहरण त्यांचं दिलं. त्यांच्या जीवनामध्ये खूप म्हणजे आकर्षक प्रलोभन आले होते पण त्यांनी भक्ती स्वीकारली नाही, म्हणजे भक्ती सोडली नाही. एक त्यांचे एक हे सांगतो. बरोबर, हरिदास ठाकूर एक आहे. आणखी कोणी? प्रलोभन आले होते, आकर्षक प्रलोभन आले होते पण त्यांनी भक्ती सोडली नाही. एवढं असून पण त्यांची डोळे त्यांनी काढून टाकले शेवटी. बिल्वमंगल ठाकूर. मनुष्य योनीपेक्षा आणखी दुसऱ्या योनीमध्ये
कोणी भक्ती केलेली आहे? गजेंद्र. हा, राजा. गजेंद्र, हनुमान. हा, कुणी आहे का जो आपलं शरीर सोडलं भक्ती करताना किंवा भगवंताची सेवा करताना? जटायू. संत हा, तुकाराम महाराज. जटायू. भगवंताच्या सेवेमध्ये त्यांनी त्याला रक्षण करण्यासाठी स्वतःचं शरीर त्याग केला. कुणी आहे का जो राक्षसी कुळामध्ये जन्म झाला पण तरी पण त्यांनी भक्ती केली? हा, प्रल्हाद महाराज आहे. आणखी? बली महाराज. हा, बली महाराज, विभीषण. हा, बरोबर. कितीतरी मारण्यासाठी कितीतरी त्यांनी प्रयत्न केला पण तरी पण त्यांनी भक्ती नाही सोडली. मारून टाकण्याच्या त्याच्यामध्ये त्यांनी पण भक्ती केली. प्रल्हाद महाराज. महाराज. हा, प्रल्हाद सोडून आणखी कुणी आहे का? प्रल्हाद महाराज. पांडवांना हरिदास ठाकूर. पांडव. पांडव, हा, 5 पांडव. हा, नंतर आज आपण शबरीचं उदाहरण बघितलं. कशा प्रकारे त्यांनी हजारो वर्ष थांबली पण तरी पण त्यांनी सोडलं नाही. निषाड ह्याच्यामध्ये गुहामध्ये पण. हा, ठीक आहे. आणि नंतर जेलमध्ये त्यांनी भक्ती केलेली आहे. संतांचे आई वडील हा, कोण? वासुदेव आणि हा, देवकी आणि वासुदेव एवढ्या देवकी जेलमध्ये वासुदेव. पण. हा, भगवंताचे मित्र? सुदामा. सुदामा. अर्जुन. हा, युधिष्ठिर. मधुमंगल. ठीक आहे. श्रीदामा. आणि त्यांना एवढं जीवनामध्ये संकट आलं होतं. स्वतःचा मुलगा मारण्यामध्ये जात होता पण तरी पण त्यांनी भक्ती नाही सोडली. श्रीवास पंडित. हा, श्रीवास पंडिताचा मुलगा मृत्यू पावला होता. आणखी कोणी आहे का ज्यांच्या मुलगा पोटामध्ये होता तेव्हा त्यांना मारायचा प्रयत्न केला होता पण त्यांनी भगवंताला प्रार्थना केली, भक्ती नाही सोडली? उत्तरा, बरोबर. हा, उत्तरा. ओके, ठीक आहे. तर धन्यवाद. तर आज आपण ते खास करून जो मेन मुद्द्याचा पॉइंट आज बघण्याचा, मंगलाचरण काय आहे, शुद्ध भक्तीचा आपण आज चालू केलेले. कशा प्रकारे अहेतुकी अप्रतिहता यात्मा सुप्रसिद्धी, जे भगवंताची भक्ती काय आहे आणि खास करून प्रेम भक्ती काय आहे त्याच्याबद्दलचं आणखी थोडंसं विश्लेषण राहिलेलं आहे. ते पुढच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू करूया. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम हरे हरे. तर पुढचा क्लास बहुतेक पुढच्या आठवड्यात नाहीये ना? पुढच्या आठवड्यात तुमची टेस्ट आहे काहीतरी? नाही, पुढचं 31 आणि 1 तारीख. तर मला एक विचारायचं होतं, रोजी रविवारी परत ड्युटीला सेवा असेल ना? मग काय याच्या रविवारी आहे ना, बरंच ड्युटीची सेवा असेल ना मंदिरात वगैरे? जन्माष्टमीच्या सेवा आहेत मग आपण शनिवारी ठेवायचं का फक्त एक? मग तुम्ही ठरवा काय करायचं. ओके, चालेल. मग फक्त शनिवारी ठेवून नंतर 2-3 वीक नंतर मग परत चालू. आवाज येत नाही क्लिअर. आता पुढच्या शनिवारी ना तेव्हा एक दिवसच क्लास घेऊ आपण, मग बाकी 3 आठवडे सुट्टी देऊन मग परत पुढच्या 4थ्या आठवड्यात चालू करतो. डेट सांगा मग. डेट काय? डेट मी 1 मिनिट. आता 24ला एक ठेवू आपण, 24 तारीख. त्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला 7 आणि 8 तारीख. ओके, ठीक आहे. सगळ्यांना ओके आहे ना? ठीक आहे प्रभूजी. चालेल. येस प्रभूजी, ते बरं राहील. ओके, ठीक आहे प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय, गौर भक्तवृंद की जय, गोस्वामी पाद की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरे हरि बोल. आनंद कोटि